मूर्ति मोरया। भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की। श्री स्वामी समर्थ महाराज की। सर्व संतन की जय। श्री गुरुनाथा तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। स्वामी समर्था तव शरणं। स्वामी समर्था तव शरणं। स्वामी समर्था तव शरणं। स्वामी समर्था तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। स्वामी समर्था तव शरणं। स्वामी समर्था तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। अवधूत
चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारि वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे, मध्यस्थपाणियुगुले डमरू त्रिशूले। यस्यस्त ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे, वन्दे तमत्रिवरदं भुजषड्गयुक्तं। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं, कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं। चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। यतीन्द्रं सद्गुरुं वन्दे, श्रीनृसिंहसरस्वतीं। श्रीमद्दत्तावतारं च कृपादानमपेक्षते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। भगवान श्री दत्तात्रेयांच्या जयंतीनिमित्तानं आयोजित झालेला हा श्रीमद गुरुचरित्र सप्ताह सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक कार्यक्रम सुरू आहेत। यातला कर्मकांडाचा जो भाग आहे तो श्री सिद्धये यांच्या घरी सुरू आहे। मूळ ग्रंथाचं वाचन, देवतांचं, दत्तप्रभू इत्यादी देवतांची स्थापना, त्यांची पूजा, यज्ञ, अन्नदान इत्यादी गोष्टी घरी सुरू आहेत। आणि संध्याकाळच्या वेळेला गुरुचरित्र ग्रंथामध्ये जो विषय आलाय त्याचं थोडंसं प्रवचनात्मक चिंतन, असा भरगच्च कार्यक्रम सिद्धये कुटुंबियांनी आयोजित केला। त्याचा आजचा 5वा दिवस आहे। गुरुचरित्र पारायण करण्याचे सगळेजण अधिकारी नाहीत, पण गुरुचरित्राचं प्रवचन ऐकण्याचे सगळेजण अधिकारी आहेत। याकरता नित्य आणि नैमित्तिक रीतीने उपस्थित राहणारे सर्व भाविक, अधिकारी, श्रोते सर्वांच्या त्या पुण्याईला नमस्कार करतो, जी आपल्याला इथे घेऊन आलेली आहे। पुण्याई नसेल तर अशा क्षेत्रामध्ये मनुष्य पाऊलच ठेवत नाही, वाक्य लक्षातच ठेवायचं। अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे, एरवी हा परमार्थ न जोडे हे व्यासवचन भागवती। म्हणजे जे आले नाहीत त्यांचा विचार नका करू, आलेल्याने विचार करावा की अरे किती मी भाग्यवान आहे, मला उपलब्धी झाली, सोय झाली, व्यवस्था झाली आणि मला जमलं। नामदेव महाराज देवाला प्रार्थना करतात, देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नेई, तू सिद्धीला नाही तर नाही जमत।
म्हणून त्या पुण्याईला वंदन करतो. उत्तम उत्तम कला उपासक या ठिकाणी बसलेत. यांच्या व्यतिरिक्तही श्रोत्यांच्यामध्ये उत्तम उत्तम कलाकार आहेत. सगळ्यांच्या कलेबद्दल आदर व्यक्त करतो. आपल्या जवळची जी काही विद्या आपण समाजसेवेकरता वापरता त्याबद्दल कृतज्ञता भाव वक्ता म्हणून जाहीर करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो. श्रोते हो, भीमा आणि अमरच्या संगमावरती श्री नरसिंह सरस्वतींच्या अंतरंगीचे शिष्य सिद्ध नामधारकांना श्री गुरूंचं चरित्र थोडक्यात सांगतायत. विस्तार होईल बहुकथा, सगळं सांगणं शक्य नाही आहे, पण थोडक्यावरून आपण अंदाज करू शकतो की गुरुकृपा कशी असते, गुरुकृपेकरता गुरुभक्ती कशी असते. आणि गुरुभक्तीनं जेव्हा गुरुकृपा होते त्यावेळेला यथाकाली गुरुतत्व कळल्यानंतर आत्मदर्शन कसं होतं, याकरताची ही व्यवस्था आहे, ही कथा आहे. कथा या शब्दाचा अर्थ सांगितला, या प्रमाणेला म्हणतात यथा, याप्रमाणे जा. त्या प्रमाणेला म्हणतात तथा. जेवढ्याच तेवढं वागतात ते म्हणते यथा तथा. पण मी कशाप्रमाणे वागू, कशाप्रमाणे चिंतन करू, काय करू नको, कशाप्रमाणे, यथा याप्रमाणे, तथा त्याप्रमाणे, आणि कथा म्हणजे कशाप्रमाणे. मी कसं वागावं आणि कसं वागू नये हे सांगतं, त्याला कथा असं म्हणतात. त्या व्यवस्थेला कथा म्हणतात. म्हणून कथेमध्ये जावं. कथेला गेलं की मनाच्या व्यथा कमी होतात. हळूहळू मनुष्य आतूनच भरत जातो, स्ट्रॉंग होतो, आणि लोकांबद्दलच्या कुठल्याही व्यवस्थेबद्दलच्या तक्रारी बंद होतात आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला आपण म्हणतो असं सुरू होतं. आणि तो उत्तम परफॉर्मन्स देतो. तो जगतो सुद्धा आनंदात आणि मरतो सुद्धा आनंदात. यथाकाली आत्मसाक्षात्कार वगैरे खूप पुढच्या गोष्टी झाल्या, पण कथेला जाणारा मनुष्य नेहमी आतल्या आनंदात असतो. आणि याप्रमाणे सिद्ध सांगता सांगता इथपर्यंत आले की त्रिविक्रम भारतींवरती केलेली कृपा होती. वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपवृद्ध असणारे कुमसी गावात राहणारे त्रिविक्रम भारती नावाचे संन्यासी, आपल्यापेक्षा वयाने लहान असणारे पण प्रत्यक्ष दत्तप्रभू आहेत किंवा माझी उपास्य देवता नरसिंह सरस्वती या रूपानं आली आहे, हे जाणून त्यांचा अनुग्रह घेते झाले आणि त्यांचं काम झालं. आणि त्यांच्या जीवनात घडलेली एक घटना कालच्या प्रवचनामध्ये सिद्धांनी सांगितली की उत्तरेतून दक्षिणेमध्ये उतरलेले दोन विद्वान वैदिक पंडित, शास्त्री आणि विद्येचा मद असणारे. असं आहे की आपल्याकडे असं सांगितले, प्रत्येक गोष्टीला कशाची ना कशाची भीती आहे. विद्यावाद भयम. विद्यावान माणसाला वाद घालावासाच वाटतो, ती विद्या गप्प बसू देत नाही. खले रिपू भयम, वित्तेषु राज्ञो भयम. फार पैसे जमा झाले, ईडीची भीती. मोठी यादी आहे. त्यात पहिलाच आरंभ आहे विद्यावाद भयम. बघा, आपण साधारणतः साधा मनुष्य फार वाद घालत नाही. शिकलेला जो आहे ना, पण आमचं शास्त्र हे मानत नाही. म्हणले तुमचं शास्त्र चुलीत घाला. अगदी म्हणजे हे वाक्य म्हणजे बेसिक फंडामेंटल सेंटेन्स बरं का. एक खूप असे शिकलेले विद्वान काशीहून आले आणि आपल्या गावी खूप 12 वर्षाचे असताना गेले होते. 24 वर्षाचे होऊन घरी आले. नौकेत बसले, नौकावाल्याकडे बघितलं. असं परदेशातून शिकून आली ना मुलं की त्यांना वाटतं काय इंडियातले लोक, कसले रस्ते, कसले खड्डे. अहो, तरी आम्ही शिस्तीत वागतोय, नशीब समजा म्हणलं. असा तो शिकलेला मनुष्य त्या नावाड्याकडे बघायला लागला. काय नावाडी बुवा, कुठे असता? तो म्हणलं इथेच असतो शास्त्री बुवा. ओळखला मला? नाही ओळखलं. अमक्या अमक्या वाडीत राहणारा त्यांचा मी मुलगा. हो, किती किती मोठे झाला तो. तुमच्या कानामध्ये काय भिगबाडी शोभतीये हो, किती महान आहात हो तुम्ही.
शिकावं लागतं त्याकरता. मग तुझं काय काय झालंय? 6 शास्त्र वगैरे झाली आहेत काही? कारण वेदाचा तुला अधिकार नाहीच आहे. नाही बुवा माहिती. अरे अरे 10-20% तुझं जीवन वाया गेलं. बरं ठीक आहे, लघु कौमुदी तरी झालंय का? आई उण रुरलुक हे तरी झालंय का? पहिल्यांदाच ऐकतोय म्हणलं मी हे. अरे निदान पुराण बिराण तरी आहेत का पाठ तुला? पुराण माहिती आहे म्हणलं मला. निदान गीता बिता? 70% जीवन वाया गेलं रे तुझं. पण रामरक्षा मंदिरात जातो, लोक म्हणतात मी ऐकतो. अरे अरे 75-80% तुझं जीवन वाया गेलं रे. नौकेतून प्रवास चालू आहे आणि इतक्यामध्ये सोसाट्याचा वारा सुटला, नौका अशी 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 व्हायला लागली. घाबरला तो. आता या शास्त्री बुवाला घरी आजच पोचलाय घरी ना, आजच त्याची काय समाधी होती का काय? तो म्हणला शास्त्री बुवा मी तुम्हाला वाचवायचा प्रयत्न करीन, पण तुम्हाला पोहता बिहता येतं का? तो म्हणला नाही. हा म्हणला मग तुमचं 100% जीवन वाया गेलं. म्हणून थोडं विनोदी पद्धतीने मी सांगतोय, पण मुद्दा लक्षात घ्याल की आमच्या शास्त्रांनी असं सांगितलंय, पराविद्या आणि अपराविद्या. जगातलं जे जे काही आपण शिकतो ना त्या सगळ्या अपराविद्या आहेत आणि आत्मज्ञान करवून देणारी जी आहे ना ती पराविद्या आहे. श्रुते हो, हे कळत नाही असं नाही आहे, पण तरी सुद्धा उग्र दर्प येतो असा त्या दोघांना आलेला होता. आणि अशा स्थितीमध्ये आलेले ते दोघं त्रिविक्रम भारतीना म्हणाले मला जयपत्र लिहून द्या, जयपत्र लिहून द्या. आणि शेवटी संन्याशाने असं काही व्यवहारात पडायचं नसतं म्हणून त्यांना घेऊन ते गाणगाग्रामी आले. आणि गाणगापूरला आल्यानंतर स्वामी महाराजांनी अंत्यजा करवी त्या दोघांना हरवलं. 7 रेषा उल्लंघून त्याला 7 जन्म पूर्वीच्या वादपटू ब्राह्मण देहामध्ये नेलं. आणि त्यानं जो उत्तम वाद घातला आणि यांच्या लक्षात आलं काही खरं नाही आपलं आता. इदंच नास्ती परत्रन्न लभ्यते असं झालं आपला. इथेही जिंकलो नाही आता पारलौकिक. आणि आता मात्र स्वामी महाराज रागावले. या त्रिविक्रम भारतीला तुम्ही त्रासवलेला आहे, याचं फल तुम्हाला भोगावं लागेल. तुम्ही ब्रह्मपिशाच्य व्हाल. गेट आउट फ्रॉम माय साईट. क्षमा मागितली. महाराज कसं काय होईल? अमक्या अमक्या झाडावरती दोघे जण राहा. शुक्ल यजुर्वेदी आहात तुम्ही. अर्धा मंत्र म्हणत राहाल त्यातला. पूर्ण मंत्र म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही, कारण तुम्ही ब्रह्मपिशाच्य झालेले आहात. आणि एक दिवस असा येईल की त्याचं पुढचं जे आहे ते सांगणारा एक सच्शुद्ध सात्विक ब्राह्मण त्या झाडाखाली येईल. तो तुमचं भाष्य ऐकेल, पुढची ओळ तो म्हणेल आणि तुमची मुक्ती होईल. आणि तुम्हाला वाईट वाटलंय, क्षमा मागितली आहे, उद्दामपणा थोडा तरी कमी झालाय म्हणून 12 वर्ष तुम्हाला हे ब्रह्मपिशाचत्व भोगावं लागेल. एवढं म्हटल्याबरोबर ते निघून गेले. हृदयशूल हार्ट अटॅक आला त्यांना, मरून गेले. आणि यानंतर त्यांना देह मिळाला तो पिशाच्याचा. आता इकडे ज्याला ते वादपटू बनवला होता त्याचे घरचे लोक आले. तोपर्यंत घरी बातमी गेली, कळलं का तुम्हाला? तुमचे हे इतके महान झाले. ते जेव्हा अस्वच्छ थोडा, कारण ज्या कामात असतो ना तसे आपण असतो. लक्षात घ्यायला हे काही मोठा अगदी काही तुच्छता दर्शक नाही. आपण आता संडास घासतो त्यावेळेला आपण काही सोहळ्यात असल्यासारखे स्वच्छ नसणारच आहे. माझे गुरुजी सांगतात 4ही वर्ण आपल्यातच आहेत. आपण जेव्हा आपल्या मुलांना शिकवतो की कोणाला शिकवतो म्हणजे ड्युटी म्हणून तसं कायमच शिकवत असतो. त्यावेळेला आपण ब्राह्मण आहोत. आमचे गुरुजी थोडे गमतीने सांगतात तिकडे नको जायला, पण घरात काही विंचू निघाला, काटा निघाला, साप निघाला, अगदी नाईलाज आहे, सर्पमित्र येऊ शकत नाहीये, त्या सापाला काय मग उद्या आरती ओवाळीची का, उद्या जावा बरं का तुम्ही. नाईलाजानं त्याला मारावं लागतं. त्यावेळेला आपण क्षत्रिय आहोत. रक्षण करतो कोणाचं? क्षत्रिय आहोत. बार्गेनिंग करून मी 10 रुपयाची लिंब 5 रुपयात आणतो, 7 रुपयात आणतो. त्यावेळेला मी वैश्य आहे. आणि स्वच्छता करतो तेव्हा मी शूद्र आहे. सेवयती ती शूद्र. बरं त्या वेळेला तसा ड्रेस असतो.
तसे तसे आपण वागतो. हे एकदा लक्षात घेतलं ना की तुच्छता दर्शकता जाते, भेद राहतो. कारण भेदाशिवाय जग चालणारच नाही. भेद म्हणून खुर्ची वेगळी ना आपण वेगळे आहोत म्हणून तर बसू शकलो की नाही. कल्पना करा, सगळंच एक आहे. आपण प्लॅस्टिकच्या आहोत, खुर्ची प्लॅस्टिकची, आपल्याला प्लॅस्टिकचे बटाटे वडे खायला दिले, कसं होईल? म्हणून भेद हेच जगाचं वर्म आहे. तुमचं माझं जाऊ दे, समर्थांची ओवी आहे, ईश्वर भेद करून गेला. हा भेद आपण नाही बनवलेला, भगवंतानीच त्रिगुण आणि पंचमहाभूत या प्रकाराने इतके भेद बनवलेत. ईश्वर भेद करून गेला, त्याच्या बाचेन नवचे मोडीला. दासबोध, मुखामध्ये घास घातला तो आपानी घालावा. ते सगळेजण धावत आले, अहो अहो. ते म्हणले, का हो, तुम्ही कोण आहात? चला चला लांब चला. कारण त्याला जाती स्मरण झालंय, मी तो आहे. आणि एकदा मनुष्य चांगल्या पोझिशनमध्ये राहायला शिकला ना की नको त्या पोझिशनमध्ये नाही वाटत त्याला राहावं असं. सगळेजण तिथे थांबलेत. शेवटी सगळ्यांना खाली बसवलं. स्वामी महाराजांनी सांगितलं, बसा जरा, थांबा. आणि इथे प्रश्नोत्तर सुरू झाली. सगळ्यांनी प्रश्न विचारले, महाराज याचा जन्म असं इतका जर सच्छुद्ध सात्विक होता तर याचा अपग्रेड होण्याचे डिव्हॅल्युएशन कसं झालं? मोठा होण्याऐवजी तो मागे कसा गेला? यानंतरचा पुढचा अध्याय सुरू होतो 28वा. याला कर्मविपाक सिद्धांत अध्याय असं म्हटलंय. कुठल्या कर्माचं काय फल आहे, आपल्याला ते देह का प्राप्त होतात, का आपण दगड होतो, का आपण माकड होतो, का आपण गाढव होतो. काही वेळा आपण माणूस असतो पण असे वागतो. साधारणतः प्रत्येकाने एकदा आई वडिलांकडनं हाक खाल्लेली आहे, अरे गाढवा. आणि ज्यांनी हाक खाल्लेली नाहीये ना, अशी हाक ऐकलेली नाहीये, ते खरंच गाढव झाले. कसे काय राजकारणात आले कोणास ठाऊक. हिंदुत्व वेगळं, हिंदुत्ववाद वेगळा. हे ऐकल्यावर पाकिस्तानातले ते हाफिज सईद वगैरे बोलायला लागले, आम्ही आतंकी आहोत, आतंकवादी नाही आहोत. काय अर्थ याला? असं का तयार होतं याची त्यांनी कारणं दिली आहेत. श्रीगुरु म्हणती, पतिदासी आपुले पूर्वजन्म पुससी, सांगे ऐक विस्तारेसी, चांडाल जन्म होणार गती. तुझा हा जन्म का झाला? काहीतरी चुकलंय, लक्षात घ्याल. आणि म्हणून त्या यातीमध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो. ती याती वाईट नाहीये, लक्षात घ्याल, पण अपग्रेडेशन होत गेलं पाहिजे की नाही. जन्मोजन्मी किंवा त्या ठिकाणी येऊन सुद्धा चोखामेळा वास्तविक संपूर्ण ढोरं ओढतात पंढरपूरची, मेलेली स्वच्छता करतात गावाची. पण असा अधिकार होता की पांडुरंग घरी जायचे, हो तू नाही आलेला चालत, मी आलेलं चालतं म्हणाले. म्हणून गीतेने सांगितलं, तुम्ही कुठेही जन्माला आलात तरी उद्धारगती होऊ शकते. पण कर्मविपाक सिद्धांत सांगताना तो तसाच सांगायचा असतो. मग तुम्ही तिहार जेलमध्ये का आलात? याच जेलमध्ये का आलात? ते परवा नेमकी जयंती आली उद्या म्हणून ते आडनाव नको घ्यायला. त्यांनी परवा सांगितलं, पुण्यात गेलो, पुण्याच्या जेलमध्ये राहिलो आणि माझा म्हणाले इगो पूर्ण संपला, असं त्यांनी परवा मुलाखतीत सांगितलं. माझा एक मित्र म्हणाला, पुण्यात कुठेही राहिला असतं तरी ते झालं असतं, म्हणले जेलमध्ये राहायची गरज नाही. याच देहात का आलो मी? काहीतरी माझं पूर्वकर्म आहे. बरं, या देहात नुसता येऊन उपयोग नाही आहे. या देहात सगळं मिळालं नाही आहे, आरोग्य नाही किंवा फार चांगलं आरोग्य आहे. असं का? सगळी माणसं सारखी असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की प्रत्येकाचं नाक वेगळं का, प्रत्येकाची बुद्धी वेगळी का. शिक्षक शिकवताना सगळ्या 60 विद्यार्थ्यांना एकच शिकवतात, प्रत्येकाला मार्क्स वेगळे का. जेवढं समाजवादाच्या नावाखाली सगळे एक म्हणणं सोपं आहे, तितकंच इतका भेद का, प्रत्येकाचा परफॉर्मन्स वेगळा का, याचे उत्तर देणं तितकंच अवघड आहे. आणि याचं उत्तर फक्त भारतीय अध्यात्मशास्त्रात मिळेल किंवा भारतीय धर्मशास्त्रात मिळेल. त्याला म्हणतात कर्मविपाक सिद्धांत. मोठी यादी दिली आहे त्यांनी. वर्णसंकर केला,
चांडाळ जातीत उपसतो म्हणाले. 6वी ओवी ना, ओवी म्हणत बसत नाही. आपल्या गुरूंशी, आपल्या आई वडिलांशी जो प्रतारणा करतो, त्यांची सेवा करत नाही, त्यांना मानत नाही, त्याचा असा जन्म होतो. आपली कुलदेवता, ती ओवी मुळच आहे का, कुलदेवता सोडोनी आणिक देवता पूजा करोनी तोही होय चांडाल योनी सदा अनृत बोले नर. म्हणून नवीन नवीन कितीही मशरूम सारखे संप्रदाय उगवले ना, काही मानू नका, सगळे घरातले देव फेकून द्या, आमचाच देव ठेवा, उद्या दुसरे येतील तो फेकून द्या सांगतील, हे काय किती दिवस चालणार. म्हणून कुलधर्म कुलाचार चालवलेच पाहिजेत. आमच्या सज्जनगडावरती श्रीधर स्वामी नावाचे सत्पुरुष होऊन गेले. कोणी समस्या घेऊन आला की त्याला सांगायचे माझ्या गुरुचं दर्शन घेऊन ये, समाधीचं, समर्थांच्या समाधीचं दर्शन घेऊन ये. आणि तो आला की त्याला सांगायचे कुलदेवता असंतुष्ट आहे. 3च बाधा असतात नेहमी कुठल्याही प्रकरणात, देवबाधा, पिशाच्य बाधा, नाहीतर मनुष्य बाधा. उद्या पत्रिका आणू नका. त्यातली देवबाधा सगळ्यात त्रास देते आणि म्हणून कुलदेवतेला संतुष्ट ठेवलं पाहिजे. ते म्हणाले कुलदेव नाही, काही नाही आम्हाला, काही आमचे आपले अमुक अमुक. अहो कुलदेवता नाही का त्यांच्यात, किंवा कुलदेवते ते नाहीत का? म्हणून आपल्या कुलदेवतेचं केलंच गेलं पाहिजे असा अर्थ सांगतात. पुढे सदाजीव हिंसा करी, सातत्यानं जिभेचे चोचले पुरवण्याकरता किंवा अन्य कारणाकरता बरं वाटतं म्हणून प्राणी मारतो. कन्या विक्रय मनोहरी, लटकेचे आपण प्रमाण करी तोही जन्मे चांडाल योनी. कोणाच्याही हातचं जेवायचं, काही नाईलाज आहे, प्रवासात आहात तुम्ही आणि आगतिकतेनं 2 घास पोटात गेले पाहिजेत म्हणून जेवणं वेगळं असतं. कारण सध्याच्या काळात हे सांगणं सुद्धा अवघड झालंय. पण जे आहे ते माहिती तर करून घेऊया, जमेल तेवढं जमेल. आमचे ज्ञानोबा सांगायचे, ते म्हणाले 100% शास्त्राप्रमाणे वागणं किती अवघड आहे सांगू का? वाघाच्या नाकातला केस तोडून आणायचा, वाघ जिवंत आहे आणि असा करून बसलाय. सापाच्या डोक्यावरचा मणी काढून आणायचा, तोही असा अगदी घ्या बरोबर. कमळाचं केशर असतं ना, ते केशर तोडायचं, त्या नागमण्याला त्यांनी छिद्र पाडायचं कमळाच्या केशराने, वाघाचा नाकातला केस त्यात अडकवायचा आणि ते गळ्यात घालायचं. किती अवघड आहे तेवढं म्हणाले शास्त्राप्रमाणे वागणं अवघड आहे. टेंबेस्वामी महाराज, त्याला काय अधिकार हो, प्रवासात होते, पत्नी गेली, गंगाखेडला होते, 14 दिवस पूर्ण झाले की अनाश्रमी न तिष्ठेत, अनाश्रमात राहू नये, कुठला तरी एक आश्रम स्वीकारलेला पाहिजे. ब्रह्मचर्य आश्रम संपला, दुसरा गृहस्थ होता, आता पत्नी गेली आहे की लगेच वानप्रस्थ किंवा संन्यास. 15व्या दिवशी संन्यास घेतलाय महाराजांनी. ते इतके गोळे करावे, तितके गोळा करावे, शौचाला असं जावं, ते सगळं येणार आहे पुढं. इतकं गुरुचरित्र बारीक 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 गोष्टी सांगतो. तुम्ही ज्या कॉटवर निसताना ती कॉट शिवायला कुठल्या नक्षत्रावर सुरुवात करावी विणायला, हे सुद्धा लिहिलंय. ती किती लांब असावी, जे औषध तुम्ही घेता ते कुठल्या नक्षत्रावर तोडलेलं असावं. हे टेंबेस्वामी महाराजांना हे जमलंय. आणि आहेत काही लोक सध्याही तशा पद्धतीनं वागणारे आहेत. आपलेही परिचयाचे असतील, माझ्याही परिचय. पण अवघड आहे एवढं मात्र, तुम्हाला मला आता अगदी 100% अवघड आहे. वरती एकच टाकी आहे पाण्याची, सगळीकडे कनेक्शन गेलेलं आहे, पलीकडं सूतक आहे आणि माझ्याकडं सोहळ्यात पूजा चालली आहे. पाणी एकच आहे ना हो. इकडं जर करंट लावला तर तिकडे शॉक बसणार आहे की नाही, नळ आहेत ना असे फिरलेले सगळीकडं. म्हणून समर्थाने एका ओवीत भागवलंय, एका श्लोकात, यथा सांगरे कर्मतेही घडेना, घडे धर्म तो पुण्य गाठी पडेना, दया पाहता सर्वभूती असेना, फुकाचे मुखी नाम तेही वसेना. जय जय. आणि म्हणून कुणाच्या हातचं जेवावं, कुणाच्या हातचं खावं, कुणी पाहिलेलं खावं, कुणी दिलेलं खावं, या सगळ्याला बंधनं आपल्याकडे आहेत. हे जो पाळत नाही तो अशा ठिकाणी जन्माला येतो. सोडी आपुल्या जननी ते आणि लेकुरा माते ते, वेगळे करी आपुल्या सत्ते तोही चांडाल, तोही होय चांडाल योनी. कुटुंबाची काळजी घेणं प्रत्येकाचं कर्तव्य. एकदा कुटुंब मांडलंय ना, प्रपंच मांडलाय ना, तो नेटका ठेवलाच पाहिजे. प्रपंच करावा नेटका. जो हे करत नाही त्याला पुढचा जन्म तसा भोगावा लागतो.
बैलावर बसू नये, नको त्याच्या हातचं खाऊ नये, तीर्थक्षेत्री गेल्यावर श्राद्ध कर्म केल्याशिवाय राहू नये. कारण कुठेही पिंडदान चांगलंच आहे, घरी आपल्या पिंडदान चांगलंच आहे, पण काशीला गेलाय, गयेला गेलाय, मुद्दाम ब्रह्मवृंदाला बोलावून पिंडदान करावं, त्या निमित्तानं ते होतं. जे करत नाही तो अशा ठिकाणी जातो. पहिली एक स्त्री असता दुसरी करुनी तिसी त्यजता, होय जन्म त्यासी पदिता, आणि एक न सांगे न बोला, तलाकवाला. अशाच ठिकाणी जन्माला येणार. कारण तुम्ही त्या जीवावर का अन्याय केलात? लॉजिक आहे तिथे, तर्क आहे, तुम्हाला काय अधिकार आहे ते करण्याचा? चांगल्या प्रकारची तळी, विहिरी, उत्तम उत्तम मंदिरं तयार आहेत, ब्राह्मण मंडळी राहत आहेत, ही सगळी फोडतो. तळे विहिरी फोडी मोडी, लिंगालय पूजा तोडी, ब्राह्मणांचे घरे मोडी, तोही जन्मे पतित कुळी. ती कशाही पद्धतीनं जाळून मोडतो. जळी तर झाली ना 48 साली, पतित योनी. याही जन्मी पतितासारखा वागायला लागतो आणि पुढचाही जन्म पतिताचा. खोटं बोलून 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 तोंडाचे ऑपरेशन करायची वेळ येते. आजी नेहमी सांगायची की आमची, की खोटं बोलू नये, देव तोंड वाकडं करतो. असं वाटायचं हे अंधश्रद्धा आहे. नाही तर कर्मविपाकाला काय अर्थ राहील सांगा? मी विनोद नाही करत आहे. पुढे सांगतात, पती पत्नीने एकत्र कधी यावं आणि कधी येऊ नये याचं सुद्धा शास्त्र आहे. खूप सविस्तर आहे, पण हे मुळातून वाचा. सगळ्या ओव्या इथून सांगणंही शक्य नाही आहे. ज्याला वैद्यकी येत नाही, डॉक्टरी येत नाही, अंदाजाने औषधं देतो, तो अशा ठिकाणी जन्माला येतो. समर्थांच्या ओव्या आहेत की नुसती माझ्या औषधांची स्तुती करून उपयोग नाही आहे, मला त्यातलं ज्ञान आहे का? कारण बऱ्याचदा पेशंट असतो ना, जुना पेशंट हा नव्या डॉक्टरपेक्षा शहाणा असतो काही वेळा. इतकं माहिती असतं त्याला, पण हल्ली गुगल सर्च करून येतात आणि त्या डॉक्टरांशीच वाद घालत असतात. समर्थ म्हणाले, वैद्य मात्रेची स्तुती करी, मात्रा गुण काहीच न करी. असं असता कामा नये. मूळ ओवी आहे का, नाडीभेद नेणता करी वैद्यकी. नाडीभेद माहिती नाही आहे. ही कफ वात पित्ताची नाडी आहे का उलटी आहे, कशी आहे, अंदाज पंच आहे. एक गमतीशीर गोष्ट ऐकली होती. एक वैद्य होते. आता पूर्वीच्या काळी वैद्यांचं म्हणून ठिकाण असायचं, पण त्याहीपेक्षा बऱ्याचदा वैद्य घरी जायचे घरी आणि नाडी बघायचे आणि पटकन त्याला पुढे द्यायचं आणि 2 दिवसात तो बरा व्हायचा. हो, कोरोना नाही, फोरोना नाही, काही नाही. साधी माणसं. मला असं वाटलं, मला कोरोना, त्या महाभारत सांगायला मी याला गेलो होतो, कुरुक्षेत्रावर महाभारत कथा होती. तिथून परत यायला निघालो. तुम्हाला सांगतो, रेल्वेत मला वासच येईन असं झाला. 1 वर्ष होऊन गेलंय बरं का. हां, सावध होतात लोक लगेच. घडलेली माझ्याच जीवनातली घटना सांगतो. आलो, उतरलो, आंघोळ संध्या केली आणि आमच्या वैद्यांना फोन लावला. आपल्याच एकनाथ सोसायटीतच राहतात ते. ओळख करून देईन मी कधीतरी, आपण ओळखता त्यांना. कदाचित उद्या परवा येतील ते. आत्ता त्यांचा भाचा आला होता. म्हटलं असं असं आहे, मला तिकडूनच औषध देता का तुम्ही नाडी बघून? बुवा यावं तुम्ही बिंदास्त द्या. गेलो, एक पुडी घेतली, थोडा वास यायला लागला. दुसऱ्या पुडीत संध्याकाळी व्यवस्थित गंध यायला लागला. म्हणलं चेकिंग काही करू नका म्हणले, कारण त्यांचं अजून फिक्स नाहीये की कशाला काय म्हणायचं. असं काही काही भारी वैद्य असतात. तो आज आहेत तर, अरे तुम्ही त्यांच्याकडे गेलात तर तुमच्या नाडीवरून ते वडिलांना औषध देणारे आहेत. त्याला दूत नाडी म्हणतात. दूत नाडी म्हणजे तुम्ही आलाय त्यांच्याकडे, तुमची नाडी चेक केली ना, तुम्ही सांगायचं माझ्या वडिलांना बरं नाहीये, माझ्या मुलाला बरं नाहीये, ते नाडी चेक करतात. आत्ता त्याची नाडी तुमच्या हाताला लागते. तुमचा हात पाहताना त्याची नाडी त्यांना कळते.
याला म्हणतात दूत नाडी. असे वैद्य होते, फार भारी होते, घरोघरी जायचे. आता त्यांचा असिस्टंट होता, तोही त्यांच्या मागे ती बॅग घेऊन जायचा. ते खल बत्ता अमकं तमकं तिथेच काही वेळा ते लाईव्ह त्या वेळेला ते असायचं. आता याला वाटायला लागलो काय माझे गुरुजी आहेत, किती पटकन चांगलं करतात, किती पटकन छान करतात, त्यांना कसं काय कळतं. आणि साधारणतः असं असतं की मला लवकर यावं अशी प्रत्येकाला घाई असते. तेवढा काळ काढावा लागतो. लॉ ऑफ कॉम्पेन्सेशन म्हणतात ना त्याला. सगळ्यांना म्हणजे आम्हाला सुद्धा गुरुजींचं प्रवचन ऐकलं मला वाटायचं मलाही जमेल. आता 30 वर्ष करतोय तेव्हा कळतं की नाही जमत, अवघड आहे त्यांच्यासारखं जमायला. अजून 30 वर्ष लागतील किमान कळायला. जमायला तर अजून किती मला माहिती नाही. पण साधारणतः असतो तो, साधारणतः सगळीकडे असतो. इंजिनिअरिंगला पहिल्या दुसऱ्या वर्षी जायला लागलं की त्याला वाटतं झालो मी इंजिनियर, असं त्याला वाटायचं. तो म्हणायचं गुरुजी कसं काय तुम्ही नाडी बघून हे करता. त्यांनी सांगितलं अरे प्रत्येक वेळेला नाडी बघून नसतं, आजूबाजूला लक्ष ठेवायचं जरा. असेच एक दिवस गेले, एकाकडं पोट फार दुखतंय, नाडी चेक केली, इकडं तिकडं बघितलं, कोपऱ्यामध्ये आंब्याच्या साली कोई पडल्या होत्या एवढ्या. ते म्हटले काल खूप आंबे खाल्ले का. तो उडाला, हो कसं काय कळलं तुम्हाला. आता त्या विद्यार्थ्याला कळलं यांनी कसं सांगितलंय. मग त्यांनी पुडी दिली, त्याला बरं वाटलं, सगळं झालं. एकदा केव्हा तरी ते वैद्यांनाच बरं नाहीये म्हणून याला कुठंतरी जाणं आलं. आता त्यानं तो ठोकताळा लक्षात ठेवलायचा आजूबाजूला काय आहे. नाडी बघितली, पोट दुखतंय, आजूबाजूला पाहिलं शेणाचा गोळा पडला होता. काय सूक्ष्म आहे गुरुचरित्र सांगतं. नाडी भेद नेणता करी वैद्यकी, जाणून औषध दे आणखी, तोची होय महापातकी, चांडाळ जन्मी संभवे. माझ्याजवळ जेवढं ज्ञान आहे ते मी उत्तम वापरावं, पण यापेक्षा दंभ येता कामा नये, नाही तर तुम्ही त्या पेशंटचं नुकसान करता. पुढे सांगतात सद्गुरूंना माणूस समजतो तो अशा ठिकाणी जन्माला येतो. गुरुची निंदा करतो, ब्राह्मणांचा वेदसेवा करणाऱ्यांचा जो द्वेष करतो तो अशा ठिकाणी जन्माला येतो. आपल्या गुरुचं भजन करताना इतर गुरुस्थानी जे बसलेले आहेत त्यांची निंदा ज्याच्या वाणीत आहे त्याला आपलाच गुरु कळला नाहीये, कारण आपला सर्वधी साक्षीभूतम आहे, तो सर्वत्र आहे ना. म्हणून मी समर्थांचा अनुग्रहित आहे, म्हणून मी ज्ञानोबांकडे गेल्यानंतर शुकासारी नमस्कार करायचे, कारण माझंच गुरुतत्व तिथे भरलंय. हे ज्याला कळत नाही आणि आपल्या गुरुला मानण्याच्या नावाखाली तो, जसं सेक्युलरिझमच्या नावाखाली तो हिंदूंचा द्वेष करतो, उदाहरण आत्ताच्या भाषेत, तो अशा ठिकाणी जन्माला येतो. जो गर्भपात करतो तो पुढच्या जन्मी वांझ म्हणून जन्माला येतो. गर्भपात करी स्त्रियांसी वांझ होऊनी उपजे परियसी, पुत्र झालिया मरती भरवसी, गर्भपात करू नये. धर्मशास्त्रादी पुराणे सांगता न ऐके कधी जाण, अधिक जीवित या दृष्टी लावी आपण, बहिरट अंध होऊनी उपजे. काही काही लोकांना सवय असते जेवायला बसलेल्याकडं असं करून ताटाकडं बघत राहायचं. मी घडलेला प्रसंग आहे. आमच्या सातारला एक जण होते, जेवायला बसले की ते थोडंसं नाही जेवायचे, ते ताटभर भात घ्यायचे, मीठ चटणी नाही, असं ताटभर भात घ्यायचं. म्हणजे ताट एवढं असेल तर असा भात घ्यायचे, मध्ये सिमेंट कॉन्क्रीट सारखं ते आळं करायचं आणि त्यात आमटी घालायला लागायचं आणि गरम गरम आमटी भात खायचं. त्यांना जेवायला बोलवायला सुद्धा खूप छान वाटायचं. ब्राह्मण म्हणून जेवायला बोलवायला छान वाटायचं. का असा जेवणारा पाहिजे हो. वाढणाऱ्याला आनंद तेव्हा होतो जेव्हा जेवणारा भरपूर व्यवस्थित जेवतो. तर नको 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 कायम चूर्ण, नित्यम टॅबलेट, एवढंच वाडा, अर्धच वाडा, चतकोर वाडा वाडा म्हणलं मला. चतकोर वाडा असं भरपूर. आता असे आम्ही एका ठिकाणी गेलो जेवायला, तो बसला जेवायला. आता ज्या बाईंनी आम्हाला जेवायला बोलवलं होतं, ज्या माणसांनी बोलवलं होतं, त्यांच्याकडे त्यांची मैत्रीण आली आणि तिनं असं पाहिलं. बरं आम्ही साधारण जेवत होतो, म्हणजे माझा सगळ्यांच्या एवढा भात, पण त्याचा एवढा भात बघितला. अगो बाई किती भात, आणि बघत राहिल्या त्या. आणि श्रोते हो, मी पाहिलेला प्रसंग आहे. 1-2 मिनिटं गेली असतील, त्या भातातून पाणी गळायला लागलं खाली, आणि तेव्हापासून त्यांचा जो भात सुटला तो सुटला. आता एवढाच खातात ते.
त्यांनी सांगितलंय की अधिक जेवती या दृष्टी लावी आपण बहिरट अंध होऊन उपजे. मोठी यादी आहे. आपण हा 28वा अध्याय वाचून बघा. मी सगळ्याच्या सगळं सांगणार नाहीये, बरंच आपल्याला पल्ला गाठायचा आहे. सोन्याची चोरी करतो तो विद्रूप होऊन जन्माला येतो, किंवा कुनखी, नख वाकडी तिकडी असतात त्याची, किंवा गुरुच्या पत्नीकडे जो लोभाने पाहतो त्याला कुष्ठरोग होतो, अशी वर्णन केलीत त्यांनी. अन्न चोरी जो करतो, अन्न मागणं वेगळं, मला भूक लागली द्या, पण अन्नाची जो चोरी करतो त्याला पोटाचे भयंकर असे विकार होतात. धान्याची चोरी करतो, तत्सम गोष्टींची चोरी करतो, तो दुर्गंधी देहाला आहे असा देह त्याला मिळतो. परस्त्रीला किंवा परपुरुषाला जो आलिंगितो तो 100 जन्म कुत्र्याच्या जन्माला जातो, असं वर्णन आहे. परस्त्री आलिंगिन केली आ देखा, शतजन्म श्वान होयनिका, पुढे मागुती सर्प जन्मनिका, भोगी दुःख अवधारी. श्री गुरु म्हणते त्रिविक्रमासी असं आहे बरं. समर्थ एकच वाक्यात सांगतात, शास्त्री बोलिले अविश्वास माणूस नाही. काहीतरी प्रूव्ह केलं असेल ना या जुन्या लोकांनी, आणि मग हे झालं असेल ना. आता त्रिविक्रम भारतींनी प्रश्न विचारला, महाराज पूर्वी पातक झालंय, पण असं वाटतंय की यातनं बाहेर पडावं, अशी शिक्षा होऊ नये. असताना ते त्या इन्कम टॅक्सवाल्यांनी काढले विवाद से विश्वास, 30% भरा, मग हळूहळू भरा, इतके टक्के भरा. असतं ना ते, क्षमा करतात ते. काही त्यांच्याकडे योजना, अशी काही देवाच्या सुपर जम्बो जम्बो कॉम्प्युटरमध्ये योजना आहे की नाही? श्री गुरु म्हणाले निश्चित आहे. शास्त्र त्यालाच म्हणतात ज्यामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर असतात. श्री गुरु म्हणते त्रिविक्रमासी, प्रायश्चित्त असे पापासी, पश्चात्ताप होय जासी, त्यासी पाप नाही देखा. ज्याला पश्चात्ताप होतो, इथून पुढे मी वागणार नाही अशा अर्थानं जो श्री गुरूंसमोर भगवंतासमोर कबूल करतो आणि प्रामाणिक वाईट वाटलंय, अगदी प्रामाणिक वाईट वाटलंय, असा जर मनुष्य असेल तर त्यानंतर आमचे दासगणू महाराज सांगायचे, पुन्हा पाप न करण्याच्या अटीवर. आता एक शेठजी म्हणाले, गंगेच्या आंघोळीला गेले, आंघोळ करून बाहेर आल्यावर ते म्हणाले, आता कसं फ्रेश वाटतंय, आता नवीन गिराईकांना फसवायला सुरुवात करतो म्हणले, कारण सगळं पाप गेलं. प्रामाणिक मला आतमध्ये वाईट वाटलं पाहिजे, नाही मी चुकलो बा त्यावेळेला, मला हे करायला पाहिजे होतं, नाही जमलं माझ्याकडनं. आणि साक्षी आपुले मन, देवासमोर जावं, नो एजन्सी रिक्वायर्ड. एजन्सीमध्ये आली ना की त्यांची फी फार असते. म्हणून सद्गुरूंकडं किंवा ईश्वराकडं जावं, प्रामाणिक प्रार्थना करावी. चांगली पण माणसं आहेत ज्या जगामध्ये, नाही असं नाही, आणि सांगावं हे पाप घडले, आपल्याकडे किती प्रायश्चित्त आहे. त्रिसुपर्ण नावाचं सूक्त आहे. भ्रूण हत्यां वा एते घ्नन्ति ये ब्राह्मणा त्रिसुपर्णं पठन्ति ते सोमं प्राप्नुवन्ति आसहस्रात पंक्तिं पुनन्ति. त्रिसुपर्णाच्या पठणानं ही सगळी पातकं जातात, भ्रूणहत्या इत्यादी. अथर्व शीर्षामध्ये आहे ना, यो लाजैर यजती स यशोवान वद, रात्रौ पठत्वा दिवसकृतं पापं नाशयति. रात्री सकाळी म्हटलं तर रात्रिकृतं पापं नाशयति, अपापो भवति. यस्साज्य समिद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते. अष्टौ ब्राह्मणान् ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति. सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमा सन्निधौ वा जप्त्वा सूर्यवर्चस्वी भवति. महाविघ्नात् प्रमुच्यते, महापापात् प्रमुच्यते, महादोषात् प्रमुच्यते. स सर्वविद भवति स सर्वविद भवति य एवं वेदा. वेदांचं म्हणणं आहे हे. आणि आपल्या संस्कृतीचं सगळ्यात वैशिष्ट्य जर काय असेल, पाप्याला सुद्धा उद्धरता येतं, हा खात्रीचा भाग आपले लोक देतात. 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हि सा. मला मनापासून वाटलं पाहिजे हे नाही बा, हे नाही उपयोगाचं, कारण केव्हा ना केव्हा भोगावं लागेल. का खोटं बोलतील गुरुचरित्रकार, त्यांना काय मिळवायचं यात? आणि वरच्या टोपणाला खूप कमी महत्व आहे,
आतल्या वृत्तीला खूप महत्व आहे. एक दरोडेखोर होता. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरती फोटो छापून येण्याकरता जे जे करायला लागतं ते सगळं केलं होतं त्यानं. खून केले होते, बलात्कार केले होते, मारामारी, सगळं 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 केलं होतं. पण एक दिवस तो काय प्रवचन कीर्तनाला गेला आणि त्याला इतकं वाईट वाटलं हो. रिव्हर्स इफेक्ट म्हणतो ना, जेवढी क्रिया मोठी असते ना तेवढी प्रतिक्रिया पण मोठी असते. चेंडू जेवढा खाली आपटावा तेवढा तो वरती जातो जितक्या प्रेशरने. एकदम त्याला बदलूनच गेला हो. गोंदवलेकर महाराज म्हणाले, मध्यमवर्गीय माणसं मला याकरता आवडतात. का? ते पुण्यही बेतानं करतात, पापही बेतानच करतात म्हणले. एखादी माळ करतात, एखादी पोळी, एखादी गोळी, एखादी सिरियल, संपला दिवस. एकदम तो बदलून गेला आणि तो म्हणला, गुरुजी मी काय करू? ते म्हणले, बाबा नारायण नारायण नाव घेत जा. इथून पुढे वाईट वागू नको. तुला खरं वाईट वाटलंय ना, उपरती आणि अनुताप तेथे काहीचे पूर्वपाप, काळजी नको करू, जा. पण तो सारखा 2-4 दिवस त्यांच्याजवळ राहिला. तो म्हणला, मी गुरुजी मी निष्पाप झालो कसं समजायचं? मी निष्पाप झालो कसं समजायचं? मागच लागलं त्यांच्याकडे एक जांभळं फडकं होतं. एका काठीला बांधून दिलं, हे जांभळं फडकं ज्या दिवशी पांढरं होईल त्या दिवशी तू निष्पाप झाला, जा. काय कटकट करतो माझ्या मागं? निघाला. आता जप करायचा, अमकं करायचं, अर्धा जप झाला की त्या फडक्याकडे बघायचा. अहो अशी 5-10 वर्ष गेली, अजिबात रंगात फरक पडला नाही. होते काय आधुनिक सोवळी नव्हती. आम्ही गडावर मध्यंतरी सोवळी मागवली होती, ती फाटेपर्यंत दरवेळेला रंग जायचा, तरी तशीच दिसायची. अजिबात त्याच्यात काही फरक पडला नाही. ह्याला कधी कधी वाटायचं गुरुजींनी खोटं सांगितलं असेल, खोटं सांगितलं. असाच जंगलातनं चालला होता ते फडकं खांद्यावर, ती काठी, आणि सारखा बघायचा राम 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 असं सारखा बघायचा. इतक्यात एक नवरा बायको त्या प्रवासात होते, तिथून जंगलातनं चालले होते. 4-5 दरोडेखोरांनी त्यांना अडवलं. स्त्रीचे दागिने लुटले, त्या नवऱ्याला भरपूर मार, म्हणजे अगदी गलित गात्र करून टाकलं. आणि एकदम त्या 4 चोरांना वाटलं जंगलात कोण येतंय बघायला, म्हणून त्या चौघांनी तिच्यावर बलात्कार करायचं ठरवलं. नवऱ्याला समोर असा बांधून ठेवला आणि त्याच्या डोळ्यासमोर त्या स्त्रीवरती बलात्कार करायला आरंभ केला. तिला असं धरलं, कपडे फाडायला सुरुवात केले. ती जोरात ओरडायला लागली. हा लांब होता, तो धावत धावत आला आणि एकदम तो प्रसंग पाहिला, इतक्या संतापला, त्यानं मोठाचा मोठा ओंडका घेतला आणि चौघांना असं बदडून काढलं, चौघही मरून गेले. कारण त्यांच्यापेक्षा सिनियर होता ना, त्यांचं ते काही कळेपर्यंत वैकुंठ डायरेक्ट तिकीटच निघालं त्यांचं. त्यानं नवऱ्याला वगैरे सोडलं. त्या बाईनी भाऊराया भाऊराया म्हणून पायावर डोकं ठेवलं. महाराज किती महान आहात तुम्ही, बरं तो साधूच्या वेशात होता, तुम्ही महान आहात, तुमच्यामुळे मला केवढी मदत झाली, असं म्हणेपर्यंत एकदम सावध झाला. बाप रे, किती वर्षात मी असं कोणाला मारलं नव्हतं, ठार केलं नव्हतं, असं कसं झालं? ते म्हणले, बाई तुला झाली मदत, पण मला लागली पहिली आदत. असं करून त्या झेंड्याकडे, आता तो झेंडा कधीच होणार नाही चांगला पांढरा शुभ्र. बघितलं, झेंडा पांढरा स्वच्छ पडलेला होता. मुद्दा लक्षात घ्याल की केवळ बाहेरच्या क्रियेला महत्व नाही आहे, अंतःकरणातल्या बदलाला महत्व आहे. ते सांगतात, ज्याप्रमाणे पातक घडला असेल आणि खरी प्रामाणिक उपरती झाली तर 100% मनुष्य उद्धरतो. पाप जरी असेल थोर केले, पण अंतःकरणी असेल खोचले, त्याशी प्रायश्चित्त असे, भले कर्मविपाकी बोलिले असे. आणि यानंतर प्रायश्चित्ताचा विधी दिलाय. की कशाला किती प्रायश्चित्त आहे? नकळत, अज्ञानकृत प्रायश्चित्त, नकळत, मुद्दाम नाही. पण आता पृथ्वीवर थुंकू नये असा नियम आहे. पृथ्वी ही विष्णूंची पत्नी मानलेली आहे. विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वयं. पृथ्वीवर जो थुंकतो तो दरिद्री होतो. बारीक बारीक खूप गोष्टी आहेत. कर्मविपाक मदन मीमांसा नावाचा एक ग्रंथ मी खूप वर्षापूर्वी पाहिला होता एकांच्या घरी. त्याचं नाव कर्मविपाक मदन मीमांसा. त्यांनी 400 रोग आणि त्याची हजारो कारणं दिली आहेत. त्यातलं एक कारण माझ्या लक्षात राहिलं. ते म्हणाले, जो वाणीने दुसऱ्याला दुखवतो त्याला फुफ्फुसांचे रोग होतात. असं हे कुठल्याचं काय फल आहे हेच त्यांनी दिलंय. आता नकळत जर ही गोष्ट घडली असेल तर
पश्चाताप झाला की त्यातनं बाहेर येतो. पण कळून जर केलं तर मात्र त्यातनं बाहेर येणं अवघड आहे. त्यांनी यादी दिली आहे, सद्गुरूंची सेवा करा. त्याचा परिणाम असा आहे की आपण निष्पाप व्हायला लागतो. गुरुसेवेनं जी निष्पापता येते दुसऱ्या कशानंच येत नाही. अनेक गोष्टी आहेत. पापा कोण तारतं? गंगा. एक, गंगेत स्नान करा, गंगाकाठी जाऊन राहा, निष्पाप होतो. गायीची सेवा करा, निष्पाप होतो. गायत्री, त्यांनी गायत्रीचे अनुष्ठानच दिली आहेत की इतकं गायत्री करा, उपास करून इतकं गायत्री करा की निष्पाप होता तुम्ही. गंगा, गाय, गायत्री, गीता, श्रीमद भगवद्गीता ऐका आणि याप्रमाणे आपलं अंतःकरण स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटी सांगितलं गुरु. त्यातल्या त्यात सोपं काय आहे? गंगेत जाऊन आंघोळ करायची, झालं इकडं कोरोना, कसलं काय गंगेत जाऊन आंघोळ करा. मग इतकी गरम पाण्याची सवय लागली, थंड पाण्यात आंघोळ केलं की दुसऱ्या दिवशीपासून सडेच नाकातनं. हां, सोसत नाही. गाय, आता गाय, मी दुसऱ्या मजल्यावर राहतो, गाय जर वरती आणली तर मी कुठं झोपणार? गायीची सेवा अवघड आहे. म्हणजे सगळं पॉसिबल नाही आहे. पण गायीच्या सहवासात राहिलं तर निष्पाप होतो मनुष्य, एवढं मात्र आहे. तिची जर सेवा केली तर जिथे जमेल तिथे गोसेवा करावी. त्यानंतर सांगितलं गायत्री. गायत्री सगळ्यांनी करायची नाही आहे. गायत्रीला पहिलं लायसन्स आहे जानवं, शेंडी. तसं नाही काही, नुसतंच मी जानवं घातलं दोरा, ती काही थ्रेड सेरिमनी नाही आहे. त्याकरता मुंज व्हावी लागते, मग जानवं दिलं जातं. जसं टेस्ट झाल्याशिवाय लायसन्स मिळत नाही की नाही ड्रायव्हिंगचं, म्हणजे मिळता कामा नाही की नाही. आता गाडी चालवतात माणसं, नाही असं नाही. एक जण असाच गाडी चालवत होता, त्याला म्हणलं, एकाला म्हणलं बसतो का मागं, तो म्हणला बसतो, टेस्ट ड्राईव्ह आहे. आणि भरा गेला, शेतात जाऊन पडला, झाडाला धडकला आणि शेतात जाऊन पडला. नशीब तिथं गवत होतं म्हणून दोघांना लागलं नाही. तो मागं बसला होता, अनोळखी होता. तो म्हणला, झाड नसेल तर गाडी कशी थांबवता तुम्ही? तसं टेस्ट घेतल्याशिवाय आपल्याला लायसन्स मिळत नाही, तसं मुंज झाल्याशिवाय आपल्याला लायसन्स मिळत नाही. म्हणून गायत्रीचा अधिकार सगळ्यांना नाही आहे. याचं कारण ते आहे. बरं, तुम्ही गायत्री करू नका म्हणजे तुम्हाला अगदी अधिकारापासून वंचित ठेवलं वगैरे, ही डोक्यातली जळमटं काढून टाकायची. आपलं शास्त्र आपल्या विरुद्ध का बोलेल? काहीतरी त्यात हेतू असणार आहे जो आपल्याला कळला नाही. तसं डॉक्टर आपल्याला सांगतात तुमचं कोलेस्ट्रॉल चेक करायचं आहे, 14 तास उपाशी राहा. डॉक्टर आपले वैरी आहेत का? काहीतरी असं आहे की 14 तास तुमच्या पोटात काही गेलं नाही की ते करेक्ट कोलेस्ट्रॉल येतं, काय जे येतं ते. 12 तास उपाशी राहा, मग तुमचं शुगर फास्टिंग होते की नाही. मग डॉक्टरांनी सांगितलेलं तेवढं चांगलं आणि शास्त्रांनी सांगितलेलं वाईट, असं कुठं असतं का? आम्ही का नाही म्हणायची गायत्री? म्हणूनच नाही म्हणायची. म्हणून गायत्री सगळ्यांना पॉसिबल, पण गुरुसेवा पॉसिबल शक्य आहे की नाही. आणि गुरुसेवा नाही जमली तर नुसतं गुरु ध्यान केलं तरी मनुष्य निष्पाप व्हायला लागतं. गुरुजी अशी व्यवस्था करतात. मी परवाच बाळाप्पा आणि चोळाप्पांची गोष्ट सांगितली आहे की 12 वर्षाचं कर्म त्यांनी इतका त्रास दिला की 1 वर्षात संपवलं. इतका त्रास दिला मुद्दाम त्यांना. काय करतील गुरुजी सांगता येत नाही, पण त्या प्रकारे आपल्याला निष्पाप करतात. पुढं सांगतात याप्रमाणे मनुष्यानं निष्पाप होण्याचा प्रयत्न करावा. तोपर्यंत ते म्हणले सगळं मान्य आहे. बा आता ज्यांना काही कळत नव्हतं त्यांना ते बोर झालं. हा जो विप्र बसला होता वादपटू, त्याची पत्नी आली आहे, मुलं बाळ आली, त्यानं यानं अर्थ आगू दिला. कळतच नव्हतं त्यांना काही. कारण ज्याला ऐकायची सवय नसते ना, ते त्याला ऐकायला बसवलं ना की झोप येते. इथलं सांगत नाहीये मी, तिथलं सांगतोय. हां, त्याला म्हणाले, बाबा रे, तू आत्ता ज्या देहामध्ये आहेस असं तुला वाटतंय, तो देह तुला तात्पुरता मिळालाय, तू तुझ्या घरी जा बरं. तो म्हणला, मी नाही बाबा घरी जाणार. शी, सो डर्टी. श्री गुरूंनी क्षणभर, मोठी यादी आहे पण एकदम पटकन आपण मुख्य मुद्द्यावर येऊया. श्री गुरूंनी थोडा विचार केला. याला हे सगळं स्मरण संपवण्याकरता काय केलं पाहिजे, तर खूप नीट ऐका.
याच्या अंगाला असलेलं जे अत्यंत श्रेष्ठतम असणारं भस्म आहे, विभूती आहे, ही विभूती ज्ञानदान करणारी आहे. कुठलं तरी कसलं तरी भस्म नाही आहे, श्रीगुरूंनी लावलं एक मुद्दा, आणि ते यज्ञातलं आहे. कुठल्या तरी यज्ञातलं भस्म लावायचं असतं, आणि ते भस्म जर काढून टाकलं तर याचं हे ज्ञान आपोआप नाहीसं जाईल आणि आपोआप जे व्हायला पाहिजे ते होईल. ठीक आहे म्हणाले, बस इथं. आणि एका शिष्याला सांगितलं, जा गावातल्या लोभी व्यापाऱ्याला बोलवून आण, जो स्वार्थी आहे, लोभी आहे, अशाला बोलावून आण. बरं, याने विचारलं नाही कशा करता. गुरुजींनी सांगितले काय ऐकायचं. इथं वर्णन असं आहे की त्याला श्री गुरु म्हणी विचारती, याचे अंगी असे विभूती प्रक्षाळावे लुब्धा हाती, मग अज्ञान होय त्यासी, मग हा घरी जाईल आपोआप. असं वर्णन आहे की त्याला लोभी मिळायला गावात वेळ लागला. कसं असेल गाव, विचार करा. थोडासा लोभी मनुष्य मिळाला, त्याला आणला, आणि तया ग्रामी द्विज एक करी उदिम वणिक, त्यासी पाचारिती ऐक तया पतिता सन्निध, त्याच्या जवळ आणलं आणि त्याच्या डोक्या हातामध्ये तांब्या दिला आणि त्याला सांगितलं फक्त याला आंघोळ घाल. तो म्हणला कशाला आंघोळ घालतात, थांब म्हणले. आणि चांगलं डोक्यावर आंघोळ घातली, भस्म असं पुसून टाकलं. ज्या क्षणाला उदक घेऊन हस्तीसी स्तवन करिगा पतेसी होय आसक्त संसार, म्हणजे तो संसारात आसक्त होईल. श्री गुरु निरूपे ब्राह्मण घेऊन आला उदका, आपण पतितावरी घालिता क्षण गेली विभूती धुवनिया, विभूती नीट ऐका, विभूती धुता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे, मुख पाहता स्त्री पुत्रांचे धावत गेला तयांजवळी. अरे तुम्ही कधी येऊन बसलात. पुन्हा अज्ञान प्राप्त झालं, पुन्हा मुलाबाळांना जवळ घेतो, आपल्या पत्नीला सांगतो इथे कसे काय आपण आलो, सगळं विस्मरण झालं. हा प्रसंग सगळ्यांनी पाहिला. बरं, तो उठला आणि घरी निघून गेला. तो म्हटला नको आपण इथं प्रवचनाला बसायला. तो निघून गेला तिकडे. तो गेल्याबरोबर त्रिविक्रम भारती, एक चमत्कारच आहे हो, नुसतं भस्म धुतलं. आणि असं कसं झालं. महापतित यातीहीन त्याते स्वामी तिथले ज्ञान, अंग धुता तत्क्षण गेले ज्ञान केवी त्याचे, विस्तारून आम्हासी निरोपावे कृपेसी, म्हणून लागला चरणासी भक्तिभावे करून या. ऐसे पुसे त्रिविक्रम मुनी यती, श्री गुरु तयासी निरोप देती, तयाचे अंगीची विभूती धुता गेले ज्ञान त्याचे. ऐसा विभूतीचा महिमा, महात्मयाचा हस्तसंगमा, प्रपंच होय परब्रह्म भस्म महिमा अपार असे. छोट्या छोट्या वस्तूंचे गुणधर्म असतात हो. खूप वेळा आपल्या घरामध्ये इतके निगेटिव्ह विचार येतात. मला माझ्या मित्रांनी सांगितलं, तो त्या तंत्र विभागातला आहे, तो म्हणला काही नाही, 2 लवंगा घ्यायच्या, तुपामध्ये भिजवायच्या. त्यात तूप नाही घालायचं, नुसत्या तुपामध्ये भिजवायच्या, चांगलं तूप पाहिजे कढवलेलं. एका निरंजनात त्या 2 लवंगा ठेवायच्या, त्याच्यावर कापूर ठेवायचं आणि पेटवायचं, आणि देवाचं कुठलंही नाव घ्यायचं आणि घराच्या मध्यभागी ठेवायचं. घरातली सगळी निगेटिव्हिटी जाते. निरंजन, लवंगा, कापूर, तूप सगळ्या बाटल्या मी आणलेल्या आहेत विकायला. असं काही नाही बरं, छोटंसं तंत्र असतं. एवढीच खूप वर्षापूर्वी मला एका ज्योतिषांनी सांगितलं होतं, बरं रागवू नका हो, तुमच्या क्षेत्रातलं बोलतोय. ते म्हणले 4 तांदळाचे दाणे घ्यायचे, 4 अखंड, देवघराच्या इथं जायचं, कुठं गावाला निघालाय, महत्वाच्या कामाला निघालाय, 2 अक्षता फक्त देवात टाकायच्या, 2 अक्षता खिडकीतनं बाहेर टाकून द्यायच्या आणि देवाला सांगायचं या कामाला निघालोय. तुमचं ते काम अक्षत राहतं, तुम्हाला त्यात यश मिळतं. हे टेक्निकचा भाग आहे, तंत्राचा भाग आहे. तसं कारण काही काही वस्तूंचे म्हणून गुणधर्म असतात. ती वस्तू तुम्ही वापरलीत की परिणाम करतेच करते. आणि 29वा अध्याय फक्त भस्माचा महिमा वर्णन करणार आला. थोडं नाम गाऊया. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल 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 मुकुंद माधव गोविंद बोल. बोला मुकुंद माधव गोविंद
मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल, मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल, मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल, मुकुंद माधव गोविंद बोल, वाह, मुकुंद माधव गोविंद बोल, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. त्रिविक्रम भारतीने प्रश्न विचारला श्री गुरूंना. सिद्ध सांगतात नामधारका की असा पूर्वी कधी महिमा घडलाय का भस्माचा? असं पवित्र यज्ञातलं भस्म मंत्र म्हणून विविध हवीर द्रव्यांचं दिलेलं ते दान आणि अग्नीनं त्याचं आपल्या स्वरूपामध्ये करून घेतलेलं रूपांतर आणि उरलेला जो अग्नीचा त्या देवतांचा प्रसाद त्याचा जर आपण मस्तकी किंवा कणभर कुठेही अंगाला लागलं तर फरक पडतो. कारण मी भस्म लावत आलो इतके वर्ष पण मला माहिती नव्हतं. श्री गुरु सांगतात ऐक एक कथा. सगळ्यांनी ऐका म्हणाले. कृतयुगामध्ये वामदेव नावाचे अत्यंत श्रेष्ठ असे महान ऋषी होऊन गेले. म्हणजे वामदेवांचा उल्लेख वेदामध्ये येतो. इतके ते जुने आहेत. कोण कोण मुक्त आहेत? वेदांनी सांगितलं दोघच जण मुक्त आहेत. शुको मुक्तो वामदेवो वा अशी श्रुती आहे ती. शुकदेव आणि वामदेव दोघच मुक्त आहेत. म्हणले मग त्यानंतर कोणी मुक्त नाही का झालं? समर्थ म्हणाले या वळणावर आहेत ते सगळे मुक्त करणार हे वेदांनी सांगायचे. वेद सांगतायत आपल्याला. आत्तापर्यंत कोण कोण पास झाले नंतरच्या 10 वर्षाचं नाही म्हणले ते. असे वामदेव वनातनं चालले होते. अहम ब्रह्मास्मी या बोधावर जो स्थिर झाला ना त्याला या जगामध्ये कोणी परकाच वाटत नाही. आत्मवत सर्वभूतेषु यः पश्यति स पश्यति. मी पहिल्या दुसऱ्या दिवशीच सांगितलं होतं. एकदा अत्यंत परिपक्वता आली की परिणाम असा होतो या जगातला कुठलाही प्राणी जरी समोर आला तर त्याला असं वाटतं माझी मिरर इमेज पुढे आली. आणि म्हणून तो कुणाचा द्वेष मत्सर करू शकत नाही. बरं अशी एकदा चित्तशुद्धी झाली ना की त्याला वैरी कोणी राहत नाही. वर्णन असं की तुकाराम महाराजांच्या एकदा महाराज असे शेत राखायला बसले एकाचं. आता शेतावरती जे आलेले पक्षी होते ना ते पक्षी असे बसत होते. त्यांनी आवाहन केलं अरे तुम्ही तिकडून उठा आणि माझ्या अंगावर येऊन बसा. इतकं वाईट वाटलं तुकोबांना. तुकोबांनी असं केल्यावर ते पक्षी उडून गेले. अरे म्हणाले अजून माझी चित्तशुद्धी झालेली नाही आहे आणि रडायला लागले.
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण इतका जप करायला लागले आणि त्यांची समाधी लागली. त्यांनाच कळलं नाही सगळे पक्षी यांच्या अंगावर कधी येऊन बसले. असं वर्णन आहे. महाराजांचा अभंग आहे, चित्तशुद्धी जया शत्रुमित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. असे ते चालले होते. क्रौंचारण्य नावाचं अरण्य होतं. क्रौंच पक्षी तिथे खूप असावेत. तिथून जाता 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 असे चालले आणि तिथे एक महाभयंकर ब्रह्मपिशाच्य राहत होता. ब्रह्मपिशाच्य नाही, ब्रह्म राक्षस राहत होता. आणि पिशाच्याला देह नसतो, वायुरूप देव, राक्षसाला देह आहे. आणि त्यानं एकदम त्या हे कोण आहे म्हणून जोरात जी उडी मारली. असा आडदाट असा वाकडा तिकडा असा तो भयंकर जबडा त्याचा, अशी नख, असा विचित्र रूप असलेला तो पुढे आला. वा छान, आज मानवाचं लुसलुशीत मांस मिळणार. कुठलाही प्राणी मला चालतो पण माणसाचं फारच चांगलं असतं मांस, असं मी पूर्वी पाहिलेलं आहे. थांब तुला खातो. हे घाबरले नाहीत. हे शांतपणे त्याच्याकडे बघत उभे राहिले आणि फक्त हसले. हसतोस मला असं म्हणून तो जवळ आला आणि त्याला धरावा आणि असा जवळ खेचावा, मुंडी पिरगळून टाकावी, डोकं काढून टाकावं आणि बाटलीचं बूस जसं आपण काढून पाणी पितो गटगट, असं रक्त गटगट गटगट प्यावं या इच्छेनं त्याने त्याला जवळ घेतला. जवळ घेतल्याबरोबर वामदेवांच्या अंगाला जे भस्म होतं आलिंगिता मुनीश्वरासी भस्म लागले राक्षसासी. ते भस्म त्या ब्रह्मराक्षसाला स्पर्शित झाल्याबरोबर एकदम त्यांनी शॉक बसावं असं सोडून दिलं. का? त्याला हे कळलं की अरे हा माझा विचित्र देह मला या कारणात, त्याला जातीस्मरण झालं. पाठीमागचे सगळे जन्म आठवले. या पूर्वजन्मी मी इतका चुकलोय आणि म्हणून आता जर मी याला खाल्लं तर अजून मी अवनत गतीला जाईन. चरणावरती नतमस्तक झाला. ब्रह्मराक्षसानं पटकन त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं. ते म्हणाले, जंबू नावाच्या नदीमध्ये साधी माती जरी बुडवली तरी त्याचं सोनं होतं, तसा मुनीश्वरांच्या अंगाला असणाऱ्या भस्माच्या स्पर्शाने एकदम पुनीत झाला तो. ब्रह्मराक्षस भयानक, काय सांगो त्याची भूक. अरे हत्ती सुद्धा मारून खायचा तो, सगळं मांस खायचा बसल्या बसल्या. पण असा तो ज्या क्षणाला यांच्या भस्माचा स्पर्श झाला त्या क्षणाला इतका आनंद झाला त्याला. चरणावर मस्तक ठेवलं त्यानं. तारी तारी मुनिवरा बुडालो अघोर सागरा, उद्धरावे दातारा कृपा सिंधू जगदीशा, तुझ्या दर्शन मात्रेसी जळल्या माझ्या पापराशी, तू कृपाळू भक्तांशी तारी तारी जगद्गुरु. वामदेवांनी शांतपणाने तिच्याकडे बघितलं आणि विचारलं. वामदेव म्हणे त्यासी, तू कवणाचा कवणवंशी, ऐसा अघोर ठाई वसती, मनुष्य मात्र नसे ठाई. आणि यानं पूर्वीचे जन्म सांगितलेत. पूर्वी मी कुठे कुठे होतो, काय काय उद्योग केलेत, किती लोकांना त्रास दिलाय, किती स्त्रियांना त्रास दिलाय त्याची यादी दिली आहे मी. सगळे ओव्या म्हणणारच नाहीये. किती वाईट माझं मन होतं, किती वाईट पद्धतीनं वागलो. असं नका लक्षात घेऊ स्त्रियांबद्दल प्रत्यक्ष वाईट मनात जरी वाईट आलं तरी तो मानस भोग सांगितलेला आहे. अष्टभोग आहेत. तुम्ही छानपैकी गोळ्या काढल्या तर मला वाटलं खावी, मी मानसिकदृष्ट्या ती खाल्ली आहे. खाल्ली नाही बरं, नाही तर तुला वाटेल भाऊ माझी कमी झाली का काय. लोभाने मी पाहिलं तरी तो दृष्टादृष्ट भोग सांगितलाय. 8 भोग आहेत. सगळ्या स्तराचा नको विचार करायला. मी सगळं हे केलं आणि इतकं वाईट वागलोय, त्याचा परिणाम मी देवांची हजारो वर्ष नरकात राहिलो. त्यानंतर वाघाच्या जन्माला गेलो, लांडग्याच्या जन्माला गेलो, अजगराच्या जन्माला गेलो, सरडा झालो, 7व्या जन्मात श्वान म्हणजे कुत्र झालो, नंतर जंबूक झालो, नंतर रानकुक्कुट झालो. असं करत 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 24व्या जन्मामध्ये मी हत्ती झालो आणि 25व्या जन्मामध्ये मला ब्रह्मराक्षस. म्हणजे ते पातक सुद्धा असं होतं की एका जेलमध्ये पुरणार नाही, इतका भयंकर वाईट वागलो. पण महाराज इतका वाईट असून सुद्धा त्या भस्माचा त्याला माहित नाही ते भस्म विस्म,
त्याला वाटलं त्यांच्या अंगाच्या स्पर्शाने, ते तर पवित्र आहेतच. तुझा अंगस्पर्श होता, जाती स्मरण झाले, आता सहस्र जन्मीचे दुष्कृत दिसतेस स्वामी. आणि म्हणून तो गडाबडा लोळायला लागला, माझा उद्धार करा. ते म्हणाले बस, आधी शांत हो. आणि आपल्या झोळीतलं भस्म काढलं त्यांनी, भस्माचा गोळा काढला आणि सद्योजातम प्रपद्यामी, हा जो भस्माचे मंत्र आहेत, 5-6 मंत्र ठरलेले ते, त्या मंत्राच्या साह्यानं त्यांनी त्याला भस्म स्पर्श केल्याबरोबर त्याचा उद्धार झाला. म्हणजे त्याला सद्गती मिळाली. आता त्याला माणसाचा देह केव्हा तरी मिळणार. ब्रह्मपिशाच्याचा देह, ब्रह्मराक्षसाचा देह गळून पडला आणि मग त्याचा उद्धार झाला. यानंतरही एक कथा येते भस्माची. सगळ्या कथा बघायला आपल्याजवळ एवढा वेळ नाही आहे, पण मेल्यानंतर जरी भस्म लागलं तरीही उद्धार होतो अशी कथा येते. आपल्याला माहिती नाही, इतका भस्म जिवंतपणी लावलं रोज तर. म्हणून यज्ञातलं भस्म घरी आणून ठेवावं, पवित्र ठिकाणी झालेला यज्ञ तिथलं आणून ठेवावं आणि रोज सकाळी आंघोळ झाली ना की कणभर कपाळाला लावावं. अगदी संध्या बिंध्या करणारे असाल आणि व्यवस्थित भस्म धारण केलं तर फारच उत्तम आहे. पण हल्ली लोकांना एवढी लाज वाटते हो, ऑफिसमध्ये जाताना भस्म कसं, ऑफिसमध्ये जाताना कुंकू कसं, ऑफिसमध्ये जाताना नाम कसं, लोक टिंगल करतात. याकरता मला ही दक्षिणेतली माणसं आवडतात. अहो, दक्षिणेतला एखादा साऊथचा पिक्चर सुद्धा बघा, तिथला हिरो सुद्धा काहीतरी कपाळाला लावणारा असतो. नाही तर पिक्चर चालतच नाही, ते आपला नाही समजून बंद करून टाकतात. तो तिथेही तो लुंगीवर राहतो बघा, जे गंगा जमुना लुंगीवर. अहो, परदेशात गेली तरी माणसं ते आपल्या ड्रेसमध्ये असतात हो. जे काय बिघडले ते महाराष्ट्रातच बिघडले बघा. उत्तर भारतात मी असे हजारो लोक पाहिले जे ब्राह्मण नाहीत तरी प्रत्येकाच्या गळ्यात जाणवेन प्रत्येकाला शेंडी आहे. मुंबईत टॅक्सी बिक्सी चालवणारे युपीचे ड्रायव्हर असतात ना, ते येऊन 1 नंबरला तिथे गेले ना, तरी तिथे जाणवं उभ्या उभ्या अडकवतात. काय लोकांकडे ही निष्ठा आहे बघा. फक्त महाराष्ट्रात माणसं शहाणी झाली आणि त्यात 2-3 जिल्हे. क्षमा करा जरा मला. माझ्या कर्मावरची माझी निष्ठा जर उडाली तर त्या कर्मानं मला का सांभाळावं. धर्मो एव हतो हंती धर्मो रक्षते रक्षिता. म्हणून मी अगदी तळमळीनं सांगतो आपल्याला, बाहेर जाताना पुसून टाका ते भस्म कुंकू जे असेल ते. अगदीच तुम्हाला लाज वाटत असेल तर, पण घरात असताना ते कणभर तरी लावावं. कुठेही अंगाला लावा, कपाळाला इथे आज्ञाचक्र आहे म्हणून तिथे लावावं. आणि फरक पडतोच पडतो, नशिबात फरक पडतो. आपण स्वतः लावावं, घरातल्या मुलाबाळांना लावावं. असो, यानंतर पुढचा विषय येतो. भस्माबरोबर अत्यंत महत्व आलंय ते रुद्राक्षाचं. रुद्राक्षमाळा जयाचे गळा लाविला असेल त्रिपुंड्र टिळा. यमाचा आणि यांचा संवाद चाललाय. अन्य पापी होय केवळा तोही पूज्य तीही लोकी. कपाळाला त्रिपुंड्र असेल, नाम असेल, समृद्ध तू लावू शकतोस. एवढा छान बघा ना, इतकं लहान मुलं आपण अखंड बसतो असा, आणि विनोद झाला की हसतं, गंभीरता आली की तेवढा त्याच्या वयाचा विचार करा या मुलांच्या. मला विशेष वाटलं, मी पहिल्या दिवशीपासून बघतोय काहीतरी मला वाटतं दत्तप्रभूच आलेत या रूपानं माझी परीक्षा घ्यायला. गळ्यामध्ये रुद्राक्ष घालावा. हे रुद्राक्षाचा महिमा वर्णन करणारा पुढचा अध्याय येतो. परत थोडंसं नाम गाऊया आणि हा रुद्राक्षाचा महिमा ऐकूया. फारच असामान्य असा अध्याय आहे. जय जय भवानी माँ अंबा भवानी माँ. 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 देवी भवानी माँ काली 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 भवानी माँ. शांता भवानी माँ दुर्गा 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 भवानी माँ. जय जय भवानी माँ अंबा भवानी माँ. हो जय जय भवानी माँ अंबा भवानी माँ.
तुळजा भवानी मा, देवी भवानी मा, तुळजा भवानी मा, देवी भवानी मा, तुळजा भवानी मा, शांता भवानी मा, दुर्गा भवानी मा, शांता भवानी मा, दुर्गा भवानी मा, शांता भवानी मा, दुर्गा भवानी मा, हो शांता भवानी मा, दुर्गा भवानी मा, जय जय भवानी मा, अंबा भवानी मा, जय जय भवानी मा, अंबा भवानी मा, अंबा भवानी मा, अंबा भवानी मा, जगदंबा भवानी मा, जगदंबा भवानी मा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. सिद्ध सांगतात, ऐक नामधारका, विदर्भामध्ये माहूर नावाचं जे क्षेत्र आहे, या ठिकाणी एक सच्छुद्ध सात्विक असा ब्राह्मण राहत होता. त्याचं नाव गोपीनाथ. त्याला अपत्य होत नाहीये, मुलगा नाही, मुलगी नाही, काहीच नाही. आणि म्हणून त्यांनी दत्तात्रेयांची आराधना केली. दत्तप्रभूंचं ठिकाण आहे माहूरगडावरती, अनुसूया शिखर आहे. इथे दत्तप्रभू विश्रांतीला जातात अशी श्रद्धा आहे. तिथे काही अनुष्ठानं केली त्यांनी, त्याच्या पत्नीने. ओम द्राम दत्तात्रेय नमः याचा हा जो मंत्र आहे, बीज मंत्र, त्याचा जप केला. हिनं दिगंबराचा जप केला. आणि योग्य वेळेला दत्तकृपेनं त्यांना अत्यंत सुंदर व्यवस्थित असा पुत्र झाला. त्याचं नावही ठेवलं दत्त. दत्त याचा एक अर्थ असा आहे दिलेला, बरं. आणि आत्रींचा, हे दोन एकत्र आलं की दत्तात्रेय. आणि अचानक प्रकट होतात, म्हणून अशा प्रकारे येणाऱ्याला अचानक ते दत्त म्हणून उभे राहिले, हो म्हणतो की नाही. अचानक हे ते स्मरता दर्शन देणार आहे, टेंबे स्वामी महाराजांनी म्हटलंय. असे ते बाळ दत्तकृपेनं झालं. या मुलाची मौंजी बंधन झालं. 16 वर्षाचा झाला आणि त्याचा विवाह मांडला योग्य अशा पद्धतीनं. मुलगी सुद्धा छान मिळाली, अतिशय सज्जन अशी पत्नी मिळाली. सगळं काही व्यवस्थित चाललंय. पण अचानक राजयक्ष्मा, हे आत्ताच्या भाषेत टीबी, भयंकर असा राजयक्ष्म्याचा त्याला त्रास व्हायला लागला. आणि पाहता पाहता तो वजन कमी होत गेला आणि खंगत गेला, पाहता पाहता. आणि इतका की अंथरुणाला खेळला 1-2 महिन्यामध्ये. चांगली तब्येत असणारा अचानक अंथरुणाला खेळला. येणेपरी 3 वर्षी झाली. व्याधी क्षयासी पतिव्रता स्त्री कैसी पुरुषासवे कष्टात असे. इतकी निष्ठावान पत्नी होती की तो चतकोर पोळी खात होता, ती पण चतकोर पोळी खाते. आपल्याला अतिशयोक्ती वाटेल असं वर्णन आहे की त्याला जे औषध द्यायचं ना ते त्याला देते आणि स्वतःही ते औषध घेते कारण नसताना. किती पतिनिष्ठा असावी. म्हणजे आत्ताच्या भाषेत आपण वेडाच म्हणून त्याला शुगर आहे, हिला शुगर नाही, हिनं कशाला घ्यायची. इतक्या परिपक्व दशेमध्ये आहे की ती विचार करते आमच्या दोघांची शरीर सुद्धा एक आहेत. काय तिची म्हणजे फाईन लेवल असेल ते नसताना नाही करायचं यातलं काही. वर्णन असं आहे की त्यांचे गुणधर्म पण सारखे व्हायला लागतात विशिष्ट वर्षानंतर. पती पत्नींच्या बद्दल वर्णनं केली आहेत आपल्याकडे. ज्याप्रमाणे स्त्री समुद्राला मिळाल्यानंतर समुद्राच्या गुणाची होते, तशी खरी पत्नी काही वर्षानंतर पतीच्या गुणांची होते. असा श्लोकच आहे मनुस्मृतीमध्ये. इतका अधिकार सांगितलाय. जितुके अन्न पतीसी तितुकेची ग्रास आपण अशी जैसे औषध देती त्यासी आपण घेत असे परी असा. माया माता पिता दायाद गोती समस्त तिसी वारीती पतिव्रता ज्ञानवंती न ऐके बोल कवणाचे. त्याच्याकरता अनेक मंत्रानुष्ठानं करण्यात आली, जपानुष्ठानं करण्यात आली. दैवी काही कृपा मिळवते काय हे सगळं करण्यात आलं. पण तो मुलगा काही बरा होत नाही आहे हे लक्षात आलं. आणि आई वडील रडतात, वाईट वाटतंय. एकुलता एक मुलगा, अशा पद्धतीने तो जाणार. आणि अशी आई वडील मस्तकाशी बसलेत, चरणाजवळ ती पत्नी बसली आहे. आणि यानं आईबाबांकडे बोलायला सुरुवात केली. आई वडिलांचीच समजूत घालायला सुरुवात केली असं वर्णन आहे. ऐसे नाना परी देखा
दुःख करीती जननी जनका, वारी तसे पुत्र ऐका, माता पिता आलिंगोनी. आई, बाबा, क्षमा करा मला. वास्तविक मुलांनी आईबाबांची सेवा करायची असते, पण तुम्हालाच माझी सेवा करायची वेळ आली आणि ती सेवा फलरहित मी बरा होणारच नाहीये. आता वैद्यांनी परवा सांगितलंय मला, देवाचं नाव घे रे बाबा, आता काही खरं नाहीये तुझं. हे ऐकल्यावर आई वडील अजून हंबरडा फोडून रडतात. महाराज, आई, बाबा, आपण जन्मलो तुमचे उदरी, कष्ट दाविले अतिभारी, सौख्य न देखे कवणे परी, ऐसा आपण पापी देखा. आईच्या एक वेळच्या स्तनपानाचं उतराई व्हायचं असेल तर आईची आयुष्यभर सेवा करावी असं सांगितलंय. एक वेळच्या स्तनपाना करता वर्णन केलंय. मातेने केले मज पोषण, एके घडीचे स्तनपान, उत्तीर्ण नवे भवारण, जन्मांतरी येऊन या. पूर्ण जन्मभर जरी सेवा केली आईची तरी सुद्धा त्यातनं तो उतराई होत नाही. पत्नीला सांगतो, ऐक म्हणे, ऐक प्राणेश्वरी, झाले आमुचे दिवस सरी, मज निमित्ते कष्टली सभारी, वृथा गेले कष्ट तुझे. तू केलीस सेवा माझी, पण वृथा कष्ट आहेत ग. असं निर्वाणीचं बोलायला लागला. आणि पेशंटच ज्या वेळेला, रुग्णच ज्या वेळेला धीर सोडून देतो ना, त्यावेळेला त्याच्यावर उपचार करणाऱ्यांचा धीर जातो. कारण मनुष्य बाहेर नंतर हरतो, आधी तो आतमध्ये हरतो. म्हणून डॉक्टर कायम त्याला धीर देत, काही होणार नाही, काही होणार नाही असं जे सांगत असतात. कारण जोपर्यंत त्याचा जो सोल आहे ना, त्याचा जो आत्मा आहे ना, तो जोपर्यंत मी जगणार आहे असा विचार करतो, तोपर्यंत त्याला काही होत नसतं. असं बोलायला लागल्यानंतर अत्यंत दुःख घरामध्ये झालं. आणि वर्णन असं आहे, त्याला झोप लागलेली पाहिली आणि तिघजण एकत्र बसतात. अत्यंत पुण्यवान अशा त्या सूनबाईंनी नमस्कार केला सासू सासऱ्यांना आणि विचारलं, मी सांगते ते ऐकाल का आपण? मला खात्री आहे की याची तब्येत सुधारेल. पण कुठल्या तरी संतांच्या, सत्पुरुषांच्या दर्शनाला गेलं पाहिजे, म्हणजे त्याच्यातून नकारात्मकता ती पूर्ण निघून जाईल आणि संत कृपेनं तो पुन्हा उत्तम होईल, असं माझी मनोदेवता मला सांगते. एक 2-4 नोकर द्या, पालखीमध्ये त्यांना मी ठेवते. आणि मी असं ऐकलंय, इथून लांब आहे पण गाणक ग्राम जे आहे, गंधर्वपूरचे आहे, गाणगापूर आत्ताच्या भाषेत, इथे श्री नरसिंह सरस्वती नावाचे सत्पुरुष आहेत. त्यांच्याबद्दल मी खूप ऐकलंय. त्यांचा जन्म आपल्या इथे लाडकारंजालाच झालाय. पुढे संन्यास घेतला, पुष्कळ फिरले आणि आता गाणक ग्रामी आहेत. मी त्यांच्या दर्शनाला जाईल. जे कशानेही होत नाही ते संत कृपेने होतं, लक्षात ठेव. जे कशाने शक्य नाही. देवता एक वेळ न्यायाधीशपणा करतात, पण संत मात्र पदरचं पुण्य खर्च करतात. आपल्या नशिबातलं त्याला देतात किंवा ऍडजस्ट करू शकतात. देव हा न्यायाधीशासारखा आहे, तू हे कर्म केलं, हे फल भोग. याला नेहमी उदाहरण देतो. आपण एखाद्या दत्त मंदिरात जाऊन उभे राहिलात किंवा एखाद्या रामाच्या देवाच्या देवीच्या मंदिरात उभे राहिलात आणि तिथली समजा समाई पेटली आहे, त्या समाईवरचं ज्योत घेतलीत आणि आपली सिगारेट पेटवलीत आणि ओढत उभे राहिलात, तर देव म्हणेल काय, चालू द्या, योग्य वेळेला करतो काय ते. पण तिथे जर स्वामी समर्थ असतील तर, इथे श्री गजानन महाराज असतील तर, ते संत आहेत, ते पटकन हात धरतील, सिगारेट फेकून देतील, 2 वाजवतील. अक्कल आहे तुला काही? रागावतील वेळ पडली तर, पण मला त्या कर्मापासून दूर करतील. म्हणून देवापेक्षा संत मोठा सांगितला एवढ्या करता. जर आपल्या दारामध्ये अचानक 2 जण आले एकाच वेळेला, सद्गुरू आले आपले आणि भगवंत आला, कुणाला नमस्कार करावा आधी? पण का? वामन पंडितांनी एक वामनी लिहिली आहे की गुरु थोर की देव थोर म्हणावा, गुरु थोर की देव थोर म्हणावा, नमस्कार आधी कोणासी करावा, मनी चिंतिता तो गुरु थोर वाटे, तयाचे कृपे श्री रघुनाथ भेटे. सद्गुरुनाथ बघा, जय म्हणताना सुद्धा म्हटलंच पाहिजे नाही, ते म्हणते शेजारचे जय. तुलसीदास म्हणाले, गुरु गोविंद दोऊ खडे, काकू लागू पाय.
कुणाला नमस्कार करू? गुरूंना नमस्कार करावा का? अहो त्याला ते घेऊन आलेत. चालेल का? विनवी तसे तयवेळी आम्हा राखेल चंद्रमोळी, पाठवा एखाद्या स्थळी पती आपुला वाचेल, सांगती लोक महिमा ख्याती, नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती, गाणगापुरी वास करीती, तया स्वामी पाहावे. प्रवास करीत करीत मी जाईन, येणे परी पती सहित. खूप जड अंतःकरणाने सासू सासऱ्यांनी तिला परवानगी दिली आणि पतीला घेऊन निघाले. येणे परी पती सहित निघती झाली पतिव्रता. मजल दर मजल करीत. आता किती लांब आहे ते अंतर, विदर्भ आणि मराठवाड्याच्या टोकाला आहे ते, आणि हे कर्नाटकात. पण प्रवास करीत करीत 1 2 4 5 10 नोकर श्रीमंत आहेत तसे, आणि त्या पालखीमध्ये ती स्वतः अनवाणी चालती आहे. असे चालत चालत येऊन पोहोचले गाणगापुरी. सारखी ते 1 2 4 किलोमीटर गेले, 2 4 मैल गेले की पाहते काय पाहिजे का, थोडं पाणी पाहिजे, गोडवर पाणी देते. अत्यवस्था अवस्था आहे हो. मधाचं बोट चाटवते, चाटणं करून दिली आहेत, त्या चाटणाद्वारे जिवंत राहायला पाहिजे तिथपर्यंत जाईपर्यंत. आणि असा विचार करीत करीत मार्ग क्रमिता रोगी असी अधिक जाहले त्रिदोषी. तिन्ही दोष वाढले, कफ पित्त आणि वात. 3च गोष्टी आपल्या शरीराला सांभाळतात. हे 3 जेव्हा आपल्याला पूरक असतात त्यावेळेला हे 3 जण मदत करतात. कफ आपल्याला शक्ती देतो, वायू आपल्या शरीरातली सगळी व्यवस्था नीट ठेवतो, पित्त आपल्याला अन्न पचवतं. पण याचे दोष वाढले की हेच 3 जण आपले प्राण घेतात. अधिक जाहले त्रिदोषी उतरता ग्रामप्रदेशी अतिसंकट जाहले पै. तिथे गाणगापूरला पोहोचले. अगदी 2-5 किलोमीटर अलीकडे विचारलं होतं काही पाहिजे का, नाही म्हणाले, मला बरं आहे का आता. हिला आनंद झाला, आता अगदी जवळ आले, थोड्या अंतरावर आले गाणगाग्राम. आता विचारतात कुठं असतात हो श्री गुरु नरसिंह सरस्वती, कुठं असतात? मी त्यांच्या दर्शनाला आली आहे, माझ्या पतिराजांना घेऊन आली आहे. मोठ्या आशेनं विचारते कुठं असतात ते, कुठं असतात? ते म्हणाले असे उजव्या हाताला जा, आता कदाचित संध्येला ते आले असतील इकडे अमरजा भीमा संगमावरती, काळजी नका करू, आहे तिथेच. असे खूप लोक येतात आणि विश्वास देतात ते लोक. खूप लोक मोठ्या मोठ्या आजारातनं बरे झाले तिथं येऊन. हिला उत्साह निर्माण झाला आणि मोठ्या आनंदानं धावतच पालखीपर्यंत आली. आणि पालखीचा पडदा बाजूला केला, वारा लागू नये म्हणून पडदा आहे तिथे. पतिव्रता तयेवेळी आली आपुले पती जवळ, पाहता जाहला अंतःकाळ प्राण गेला तत्क्षणी. सिद्ध सांगतात, काय सांगू तुला, निष्ठावान असणारी ती, माझे गुरुजी माझं रक्षण अजून पाहिलेलं नाहीये त्यांना, असं वाटत होतं, पण प्राण गेला. आणि एकदाच जो शोक केलाय तिनं, एकदम तिथेच बसली, ती पालखी खाली ठेवली, सगळेजण तिच्याकडे बघतात, काय करायचं. कंठसूत्र दृढतर माझे. तिथल्या स्त्रिया तिची समजूत काढायला आल्या. हिच्या बरोबरही 2-4 मैत्रिणी आल्यात. सख्यांनो, कंठसूत्र दृढतर माझे, सखयानो कैसे तुटले. कंठसूत्र दृढतर माझे, सखयानो कैसे तुटले. त्या योगे मृत्यूने ढवळे, सौभाग्य हिरोनी नेले. त्या योगे सौभाग्य हिरोनी नेले. कंठसूत्र दृढतर माझे, गत जन्मी म्या पापिणीने, गत जन्मी म्या पापिणीने, अज्ञाने शिवव्रत त्यजिले. अज्ञाने शिवव्रत त्यजिले.
यमन यमन आहे. एकदाच टाहो फोडला आणि सांगितलं ते प्रेत माझ्या मांडीवर द्या. आसन घातलंय, त्याच्यावरती त्या प्रेताला ठेवलंय आणि ही ते प्रेताचं मस्तक जे आहे आपल्या पतीच्या ते आपल्या मांडीवर घेऊन अखंड अश्रू ढाळतीये. मनात आलेले विचार दिलेत त्यांनी. तिच्या मनात काय काय आलं. वा. तिच्या मनात पहिल्यांदा आलं, उन्हानी त्रासलेला एखादा मनुष्य धावत धावत सावलीत जातो आणि सावली म्हणून ज्या वृक्षाखाली तो गेला तो वृक्ष त्याच्या अंगावर उन्मळून पडतो आणि तो मरून जातो. असंच माझं झालं नाही काय. खूप तहान लागली म्हणून एक जण नदीत शिरला, पाणी प्यायला लागला. मी पाणी नाही पिलो तर मरून जाईल म्हणून तिथे गेलेला, पाण्याचा पहिला घोट घेतला. इतक्यात सुसर आली, मगर आली आणि त्याने त्याला पूर्णच मारून टाकला, ओढून नेला पाण्यामध्ये. वाघाच्या भीतीनं एखादी धेनू पळत पळत एखाद्या जवळ गेली, पण ज्याच्या जवळ गेली तो नेमका खाटीक. येणे परी दुःख करीत पाहू आले जनसमस्त, संभाषिता ते दुःख क्षमता अनेक परी करोनी. अनेक लोक समजावून सांगतात, माय विचार करू नको आता असा. तू उलट असा विचार कर की तीर्थक्षेत्री आल्यानंतर तुझ्या पतीला मरण आलं, अहेवपणी मरण यावं असं शास्त्र सांगतं. त्याप्रमाणे तुझ्या अहेवपणी सौभाग्यपणी मरण आलं हे भाग्य समज ना तू. दे बरं आम्हाला आज्ञा. तयारी करतो आम्ही. एक 2-4 तास गेले, लोक जमले मदत करणारे. असं आहे की अनोळखी लोक असतील तरी पूर्वीच्या काळी पद्धत अशी आहे की जास्त पुण्य सांगितलंय त्याचं. समर्थ म्हणाले, विदेशी मेले मरणे तया लागी अग्न देणे. तो सत्वगुण. अनोळखी लोकांची चिता मुद्दाम रचावी, मुद्दाम त्यांना मदत करावी, त्याचं विशेष पुण्य सांगितलंय. कारण त्यात आपल्याला लाभ नाहीये काही. लाभ नसताना केलेलं आहे ना त्या कर्माला सत्कर्म म्हणतात. लाभ आहे आणि केलेलं चांगलं कर्म आहे ना त्याला काम्य कर्म म्हणतात. आणि अतिशय आनंद झाला काही लोकांना, का आम्हाला ही सेवा करायची संधी मिळाली. प्रार्थना करतात, दे आता ते प्रेत. तिला समजावून सांगतात. ती म्हणाली, न्या ना तुम्ही, नेऊ नका असं कुठं म्हणते मी, पण मी सांगते ते ऐकता तुम्ही. आणि तिनं जे म्हटलंय, पती हा देव सतीला, आजपर्यंत माझा पती माझा देव आहे असं समजून मी या जगामध्ये वावरले. पती हा देव सतीला मानुन या जगती साध्वी मी राही. मानुन या जगती साध्वी मी राही. नेता जेथ तयाला, नेता जेथ तयाला, योग्य असे तेच स्थान मजलाही. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तमा राम 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 हरे हरे राम राम. ती काही द्यायला तयार नाही ते प्रेम. आणि लोकांच्या लक्षात आलं अत्यंत परिपक्व साध्वी आहे ही. अशा वेळेला एकच उपाय असतो, काळ. अशा दुःखावर उपाय काय? काळ हेच औषध आहे. वेळ जाऊ देतात. दुपार झाली, संध्याकाळ झाली आणि अखंड आशीर्वाद करतीये. मनामध्ये एवढंच फक्त आलं की इथपर्यंत येऊ दिलं याचा अर्थ काहीतरी सद्गुरूंची इच्छा होती, पण इथं आल्यावर असं का घडलं? मी कालच म्हटलोय आपल्याला, आपल्या प्रपंचातल्या प्रत्येक गोष्टीला परमार्थाशी जोडण्याचा प्रयत्न करा, म्हणजे प्रपंचच परमार्थ होतो. संतश्रेष्ठ श्री गोंदवलेकर महाराज सांगायचे
की प्रपंचाला परमार्थाची प्रयोगशाळा बनवा. म्हणून मग तुम्ही त्याला काही म्हणा, देव म्हणा, देवी म्हणा, दत्त म्हणा, गुरु म्हणा, प्रत्येक प्रसंगात त्यांना सांगा. ते साधं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं आहे ना, मग त्याकरता घरातलं ब्रॉडबँड कनेक्शन म्हणजे ते देवघर आहे बरं का. काहीतरी सगुणाचा एक आधार घेतला की पक्क, कारण आपला देह सगुण आहे ना, आपण सगुण आहोत ना. आपल्यातलं निर्गुण तत्व जे आहे ना ते आपल्याला कळलेलं नाही तोपर्यंत आपण सगुण आहोत, तोपर्यंत सगुणाचा आधार आहेच आहे. सगुणाचे नि आधार आहे, निर्गुण पाविजे निर्धार आहे. आणि म्हणून त्याला प्रार्थना करावी, देवा मी ॲडमिट होतोय बरं, परत यायचं का नाही तू ठरव. या गोष्टीला फार हलक्यात घेतो मनुष्य, म्हणून घोटाळा आहे. भाऊसाहेब केतकरांच्या जीवनातली मी एक गोष्ट वाचली. महाराजांचे अंतरंगीच्या शिष्यांपैकी भाऊसाहेब केतकर इंजिनियर होते त्यावेळेचे, उत्तम शिकलेले, गोंदवलेकर महाराजांचे शिष्य. पुढे मालाडला त्यांचा आश्रमच आहे. त्यांचे पुत्र श्री तातासाहेब केतकर, ज्यांच्यातून महाराज बोलायचे, त्यांचे शिष्य आदरणीय बाबासाहेब बेलसरे. तर हे जे भाऊसाहेब केतकर होते महाराजांचे शिष्य, त्यांना हार्नियाचा पुढे त्रास झाला. बरं, आत्ता इतकी प्रगत नाही आहे त्यावेळेला विज्ञान, लक्षात घ्यायला. ॲलोपॅथी आत्ता एवढी प्रगत नव्हती त्यावेळेला. त्यांना खूपच त्रास झाला, हार्नियाचा अटॅक आला. शेवटी त्यांना ॲडमिट करायची वेळ आली. आता महाराजांची मोठी प्रतिमा आहे त्यांच्या घरामध्ये. म्हणजे मी अनेकदा गडावरून मारुतीभाऊंच्या बरोबर गेलोय तिकडे, दासबोध नवीन ॲडिशन आली की ती पोचवायला आम्ही जायचो. मोठीच्या मोठी प्रतिमा आहे घरामध्ये. हे काय म्हणाले, ती जुनी आहे अगदी. हे म्हणाले अगदी, कारण शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणारा एक डॉक्टर, तो जर्मनीचा होता, तो तिथे अचानक त्याला बोलवलं, असा अटॅक आला आणि तळमळत आहेत ते म्हणाले ताबडतोब त्यांना ॲडमिट करायला पाहिजे, नाहीतर बहुतेक थोड्या वेळात ते मरणार आहेत. त्या अवस्थेत हे म्हणाले. आदरणीय बाबांनीच सांगितली ही गोष्ट. अध्यात्म प्रवचनेमध्ये म्हणा कुठंतरी मी वाचली आहे. हे म्हणाले की फक्त स्वारींच्या कानावर घाला की मला ॲडमिट करताय. आदरणीय बाबा म्हणाले की मी तेव्हा शिकत होतो कॉलेज, मला काही म्हणले याचा विश्वास इतका मी होतो, पण त्यांना वाटलं तेवढं मला नाही वाटलं. तर ते म्हणतायत म्हणून गेलो. महाराजांनी सांगितलं असं आहे आणि तब्येत बिघडली भाऊसाहेबांची आणि लगेच त्यांना ॲडमिट करतोय आम्ही, असं सांगितलं. म्हणले ना ॲडमिट केलं आणि अर्ध्या तासानं त्यांना बरं वाटलं ना. नंतर तो क्लास झाल्यावर तो जर्मनचा डॉक्टरी शिकणारा मुलगा परत आला तिथे हॉस्पिटलमध्ये. तो म्हणला बहुतेक जिवंत नसणार आहे तो म्हातारा मनुष्य, ठणठणीत होते, नाम घेत होते. मग बाबा म्हणाले, मी विचारलं असं कसं काय. म्हणाले हा हार्नियाचा त्रास महाराज असल्यापासून मला होतोय. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की डॉक्टर म्हणतात ऑपरेशन करू का, तर महाराज म्हणले होते आपल्या नामाच्या आड ही गोष्ट येणार नाही, ऑपरेशन करायची गरज नाही. निष्ठा कुठे असावी हा मुद्दा आहे. व्यवहार सोडायची काहीच गरज नाही आहे, पण माझ्या अंतःकरणाची निष्ठा कुठे असावी याकरता मी आपल्यासमोर हे बोलतोय. हिच्या डोळ्यामध्ये पाणी वाहत आहे. तिच्या मनामध्ये ते का नाही मला महाराजांचं दर्शन झालं. इतकं होईपर्यंत अचानक त्या ठिकाणी भस्मांकित जटाधारी रुद्राक्षमाळा भूषण अलंकारी त्रिशूळ धरीला असे करी येऊनी जवळी, अगदी भगवान शंकर असावेत असे येऊन उभे राहिले. आता कोण आहेत इतरांना माहिती नाहीत, कोणालाच माहित नाही, कारण तसं रूप आहे त्यांचं आत्ताचं. कुणीतरी महान आहेत भगवान शंकरांचे भक्त तरी असावेत किंवा तत्सम कोणी योगी असावेत असं वाटलं, म्हणून सगळ्यांनी उभं राहून नमस्कार केला. हिनं पण नमस्कार केला. बाकी सगळ्यांना आशीर्वाद दिला आणि स्वामीजी बोलायला लागले. काय उदाहरण दिलं असेल. अगं या हा तुझा पती आहे, गेल्या जन्मी कदाचित कोणी अजून वेगळा असेल. तो उदाहरण दिलंय जे वाल्मिकी रामायणाने वाल्मिकी रामायणामध्ये श्री वाल्मिकींनी दिलंय. रामरायांच्या मुखामध्ये हा श्लोक ठेवलाय. श्री वाल्मिकी रामायण. भरता तुला काय वाटतंय, तुझी आई कैकई काहीतरी बोलली म्हणून मी वनात आलो. माय कैकई ना दोषी
नव्हे दोषितात. राज्य त्याग कानने यात्रा सर्व कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आणि उदाहरण दिलंय, यथा काष्ठंच काष्ठंच समेयाताम महादधौ. फार मोठा समुद्र असतो, फार मोठा सागर असतो आणि अनेक लाकडं, अनेक हलके असे पदार्थ वाहत असतात. काष्ठंच काष्ठंच, मोठे मोठे ओंडके असे वाहत वाहत येतात आणि एक असे 5-10 ओंडके एकमेकात अडकतात. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना पूर येता गंगेत नाना परीची काष्ठे वाहत. येऊन एके ठाई मिळत फाकती आणि कसं दुसरी लाट आली की वेगळे वेगळे होता. किती वर्ष आपण आई वडील मुलं बाळ एकत्र राहायचं हे प्रारब्धाने ठरलेलं असतं. एखादा मुलगा उत्तम शिकतो, आई वडील त्याला छान शिकवून देतात, उत्तम तो शिकतो आणि त्याच्यावर प्रेम करता करता एक दिवस ती घरात येते. 6 महिन्यात तिचा झाला आहे ना काकांचं वाक्य. आणि एकदम तो पुण्याहून नागपूरला बदली करून घेतो. इथे आपल्याला असं वाटतं की प्रेम नाही राहिलं. असं नाहीये. आपण किती दिवस कुणाबरोबर राहणार हे ठरलेलं आहे. तो जिवंत असो वा मृत असो, ज्याप्रमाणे काष्ठ असतात ना, हे उदाहरण दिलंय श्री स्वामी महाराजांनी. बरं, गंगेमध्ये बुडबुड येतात. गंगेमध्ये जैसा फेन तैसा परी देह जाणं स्थिर नोही. याची कारण शोक वृथा करू नको. शतसहस्र कोटी जन्मी तू कवणाची कोण होतीस गृहिणी. गेल्या जन्मी यांचीच पत्नी होतीस का. समर्थ म्हणाले, स्त्री पुत्र मित्र होती लक्षानुलक्ष. लाखो जन्म झाले, प्रत्येक वेळेला वेगळे. एकदा जनकाने आग्रह केला याज्ञवल्क्य आपल्या गुरुजींना, याज्ञवल्क्य नावाच्या, माझा पाठीमागचा जन्म दाखवा, माझा पाठीमागचा जन्म दाखवा. ते म्हणले असं विचारू नये रे. नाही नाही मला दाखवा. ठीक आहे म्हणाले. पाठीमागचा जन्म दाखवला. गेल्या जन्मीचा गेल्या जन्मीची जी मुलगी होती ना, ती या जन्मी जनकाची बायको. गेल्या जन्मीची आई होती ना, ती या जन्मी जनकाची बायको होती. आता किती व्यवहार अवघड झाला असेल पुढे. कोण कसा काय गुंतेल सांगता येत नाही. त्याप्रमाणे ते सगळे लोक नातेवाईकाप्रमाणे येतात. वेळ आली की समर्थ म्हणाले, कळेना पुढे काय होणार आहे. कळेना देह कोठपर्यंत आहे. आपण कुठं जन्माला येणार, काय काहीही ठरलेलं आपल्याला माहिती नाही जे ठरलंय ते. आणि म्हणून फार हे शाश्वत मानू नये. वाया दुःख करीसी झणी मूर्खपणे करून या. येणे परी ती येसी मोतीचा झाला तापसी. ज्ञान झाले ती येसी सांडी शोकत यावेळी. असं आहे. बाकीचे लोक सांगत होते ना, ते फक्त परोपदेश वेलायाम शिष्टा सर्वै भवंती वैही असे होते. पण हा प्रत्यक्ष सद्गुरुनाथ होता. त्याच्या वाणीतून हे आल्याबरोबर एकदम शांत झाली. ठीक आहे म्हणाली, महाराज आता मी कसं वागावं एवढं मला सांगा, एवढं मला सांगा. ते म्हणाले, सांगतो. एक 10 मिनिटाचा विश्रांती स्थानाचा भाग इथे करूया आणि 10-15 मिनिटांनी आपण परत भेटूया. तो फार चांगला उपदेश आहे. त्या उपदेशाचा सविस्तर विचार करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.